अपने घर के अंदर, हर एक जगह में परमेश्वर की सामर्थ को, महिमा को अपने अंदर समाए। हालेलुया। अपने बच्चों को आशीष दे, अपने घर परिवार वालों को, सभी को आशीष दे। मुंह खोल कर परमेश्वर की महिमा करें। हालेलुया। थैंक यू जीसस। हालेलुया। अपने मुंह से आमेन हालेलुया कहे वो परमेश्वर, वो यीशु मसीह आमेन हालेलुया हमारा जिंदा खुदा है। आमेन हालेलुया। जब ऐसे आप आमेन हालेलुया उस स्तुति को अपने आमेन हालेलुया मुंह से बोलते हैं, जब आपके मुंह के शब्द आमेन हालेलुया बदलते हैं, तो आपका आमेन हालेलुया वो आत्मिक जीवन भी आमेन हालेलुया बदलता है। आमेन हालेलुया। जब आप अपने मुंह से आमेन हालेलुया उसको अंगीकार करते हैं, उसके शब्दों को अंगीकार करते हैं, तो आपके मुंह के शब्द आमेन हालेलुया बदल जाएंगे। आमेन हालेलुया। वो आमेन हालेलुया वो बातें आमेन हालेलुया जो आमेन उस परमेश्वर को अच्छी नहीं लगती है, वो शब्द हमारे मुंह के बदल जाएंगे जब हम उसकी आमेन हालेलुया आराधना को अपने मुंह से बोलेंगे। आमेन हालेलुया। वो क्योंकि वो यीशु मसीह आमेन हालेलुया जिंदा खुदा है। आमेन हालेलुया। थैंक यू जीसस। हालेलुया। प्यारे प्रभु जी धन्यवाद करते प्यारे पिता परमेश्वर। प्रभु आप महान परमेश्वर है प्रभु जी, और आप परमेश्वर आमेन हालेलुया सच में परमेश्वर आप जिंदा खुदा है। इसीलिए परमेश्वर आप हमारे बीच में चल फिर रहे हैं। परमेश्वर आप हमें छू रहे हैं। परमेश्वर आमेन हालेलुया। प्रभु जी हम धन्यवाद करते हैं प्रभु जी। सारी बातों को प्रभु जी हम आपके हाथों में सौंपते हैं प्यारे पिता परमेश्वर। प्रभु जी आए हुए हर एक व्यक्ति को प्रभु, और विशेषकर परमेश्वर आमेन हालेलुया प्रभु जी आराधना टीम को प्रभु, और यहाँ उपस्थित हर एक व्यक्ति को परमेश्वर प्रभु जी सबको आपके हाथों में सौंपते हैं प्रभु जी। धन्यवाद करते हैं परमेश्वर आपकी उपस्थिति को परमेश्वर हम पिता परमेश्वर हर एक सेशन के लिए प्रभु जी मांगते हैं। परमेश्वर आप दया करें प्रभु जी, आपने सुबह से लेकर अभी तक संभाला है प्रभु, उसके लिए धन्यवाद करते हैं। धन्यवाद के साथ सारा आदर मान महिमा आपको देते हुए हमारे उद्धारकर्ता प्रभु यीशु मसीह के नाम में मांगते हैं। आमेन 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 हालेलुया। आप सब लोग बैठ सकते हैं और अब हम भजन संहिता में जाएंगे। परमेश्वर के दास हमारे बीच में आएंगे और भजन संहिता 31 हम निकालेंगे। आपस में कोई भी बात ना करे प्लीज, और जितनी भी बहनें हैं वो थोड़ा आगे आगे होके बैठ जाए, थोड़ा पीछे जगह कम है, थोड़ा थोड़ा आगे हो जाए बगैर किसी को डिस्टर्ब किए हुए। हालेलुया हालेलुया। सबको जय मसीह की। हम सब प्रार्थना के लिए जाएंगे, सब सर झुकाएंगे। हालेलुया। धन्यवाद। थैंक यू लॉर्ड। थैंक यू जीसस नेम। सर्वशक्तिमान परम पिता परमेश्वर यहोवा प्रभु यीशु मसीहा, हे राजाओं के राजा प्रभुओं के प्रभु प्रभु यीशु मसीह राजा। हालेलुया। धन्यवाद। थैंक यू लॉर्ड। थैंक यू जीसस नेम। परम पिता परमेश्वर यहोवा प्रभु यीशु मसीहा पिता, हम आपके चरणों में आते हैं। हम सब मिलकर आपके सामने शीश झुकाते। पिता दया कर, अनुग्रह कर। सर्वशक्तिमान परम पिता परमेश्वर प्रभु यीशु मसीहा, तेरे नाम की महिमा हो, तेरे नाम की जय जयकार हो। परम पिता परमेश्वर यहोवा प्रभु यीशु मसीह, हे पिता दया कर, अनुग्रह कर। पिता हम सब मिलकर पिता आपके चरणों में आते हैं। सर्वशक्तिमान परम पिता परमेश्वर प्रभु यीशु मसीहा, दया कर, अनुग्रह कर। पिता हमें भजन संहिता 31 पढ़ने की सामर्थ्य और आशीष दे प्रभु जी, कि हम तेरे नाम की स्तुति आराधना प्रार्थना जब तक हम बने रहे सदा सर्वदा करते रहे। प्रभु यीशु मसीहा के पाक पवित्र मीठे नाम मांगते हैं। आमीन। भजन संहिता 31 खोलेंगे। इसका 11 से ना। हाँ। अपने सब विरोधियों के कारण मेरे पड़ोसियों में मेरी नाम धराई हुई है। अपने जान पहचान वालों के लिए डर का कारण हूँ। जो मुझको सड़क पर देखते हैं वे मुझसे दूर भाग जाते हैं। मैं मृतक लोग के समान लोगों के मन से बिसर गया हूँ। मैं टूटे बर्तन के समान हो गया हूँ। मैंने बहुतों के मुंह से अपनी निंदा सुनी। चारों ओर भय ही भय है। जब उन्होंने मेरे विरुद्ध आपस में सम्मति की, तब मेरे
प्राण लेने की युक्ति की, परंतु हे यहोवा, मैंने तो तुझी पर भरोसा रखा है। मैंने कहा, तू मेरा परमेश्वर है, मेरे दिन तेरे हाथ में है। तू मुझे मेरे शत्रुओं और मेरे सताने वालों के हाथ से छुड़ा। अपने दास पर अपने मुंह का प्रकाश चमका, अपनी करुणा से मेरा उद्धार कर। हे यहोवा, मुझे लज्जित न होने दे, क्योंकि मैंने तुझको पुकारा है। दुष्ट लज्जित हो और वे मृतक लोक में चुपचाप पड़े रहे। जो अहंकार और अपमान से धर्मी की निंदा करते हैं, उनके झूठ बोलने वाले मुंह बंद किए जाए। हाँ, तेरी भलाई क्या ही बड़ी है, जो तूने अपने डरवैयों के लिए रख छोड़ी है और अपने शरणागतों के लिए मनुष्य के सामने प्रकट भी की है। तू उन्हें दर्शन देने के गुप्त स्थान में मनुष्य की बुरी गोष्ठी से गुप्त रखेगा। तू उनको अपने मंडप में झगड़े रगड़े से छिपा रखेगा। यहोवा धन्य है, क्योंकि उसने मुझे गढ़वाले नगर में रखकर मुझ पर अद्भुत करुणा की है। मैंने तो घबरा कर कहा था कि मैं यहोवा की दृष्टि से दूर हो गया, तो भी जब मैंने तेरी दुहाई दी, तब तूने मेरी गिड़गिड़ाहट को सुन लिया। हे यहोवा के सब भक्तों, उससे प्रेम रखो। यहोवा सच्चे लोगों की तो रक्षा करता है, परंतु जो अहंकार करता है उसको वह भली भांति बदला देता है। हे यहोवा पर आशा रखने वालों, हिवाब बांधो और तुम्हारे हृदय दृढ़ रहे। आमीन, हालेलुया। हालेलुया। परमेश्वर का वचन बहुत ही अद्भुत है। और इससे पहले हमारे आत्मिक पिता ने इसमें डरवैयों के बारे में पूरा पिछले से जो कुछ समय बीत गया उसमें पूरा बताया गया था। मैं इसका सिर्फ लास्ट पद पढ़कर आगे जाना चाहूँगा। जैसे इसमें लिखा हुआ है कि हे यहोवा पर आशा रखने वालों, हियाव बांधो और तुम्हारे हृदय दृढ़ रहे। हालेलुया। परमेश्वर में आशा जो रखने वाले हैं वो कैसी आशा रखते हैं, और परमेश्वर हमारे बारे में जो आशा, परमेश्वर जो हमारे विषय में जो योजनाएं रखता है वो कैसी हैं। मैं भी परमेश्वर में आशा रखता हूं। आप सब ने भी परमेश्वर में आशा अब तक रखी है और आगे भी रखे होंगे। जो आशा पहले आपने रखी होगी वो शायद पूरी हो गई होगी। अब आपकी इच्छाएं और बढ़ गई होगी कि मेरे जीवन में चंगाई हो जाए, या मेरा आत्मिक जीवन और बढ़ जाए, या मेरे बच्चों की नौकरी लग जाए, या जो भी वो जो आशाएं जो आप रखते हैं वो अमैन हालेलुया, वो आपको एक विश्वास के साथ में परमेश्वर में अमैन हालेलुया हर दिन बढ़ते जाना है, और तब वो आपकी आशाएं पूरी होगी। हालेलुया। आशा मीन्स उम्मीद। आप एक उम्मीद के साथ हर अमैन हालेलुया रविवार, हर अमैन ये शब्द के दिन में आप परमेश्वर के सम्मुख आते हैं। कोई ऐसा भी है जो बिगर आशा के आता है या बिगर उम्मीद के आता है कोई? नहीं है। हर कोई एक उम्मीद लेके आता है। आज मैं जाऊंगा तो आज मैं कुछ पाकर आऊंगा, आज मैं जाऊंगा तो वचन से कुछ नया सुनकर आऊंगा और मेरे जीवन में एक नया काम हो जाएगा। हालेलुया। हमारी तो आशाएं बहुत सारी हैं, बट परमेश्वर की आशा भी आमेन हालेलुया हम पर भलाई की है। आप भजन संहिता अगर 33 के 18 में आप पढ़ोगे तो उस पर लिखा हुआ है, देखो यहोवा की दृष्टि उसके डरवैयों पर और उन पर जो उसकी करुणा की आशा रखते हैं उन पर बनी रहती है। हालेलुया। अब परमेश्वर के जो डरवैये हैं उसके बारे में तो हमारे आमेन हालेलुया आत्मिक पिता ने अभी पिछले समय में बहुत सारा बताया कि उसके डिसिप्लिन और आमेन हालेलुया उसका आराधना, उसका वचन पढ़ने का आमेन हालेलुया, वो सब जीवन के बारे में पॉइंट टू पॉइंट आमेन हालेलुया हम सबको सिखाया है। तो जब हम परमेश्वर के डरवैये हैं, जब हम परमेश्वर में आशा रखते हैं तो परमेश्वर की आशा हम पर बनी रहती है। बट उसमें एक छोटा सा मैं हालेलुया मैं शब्द जोड़ना चाहूंगा।
हम रखते हैं आशा, पर थोड़ा सा हम उसमें बीच में आमेन हालेलुया गैप रखते हैं। कभी पूरी आशा रखते हैं बिल्कुल संपूर्ण मन से, और कभी हम थोड़ी थोड़ी रखते हैं, शायद हो जाएगा, अब नहीं बाद में हो जाएगा। पर लेकिन वहां लास्ट में जो लिखा हुआ है, आप अपने हृदय को दृढ़, दृढ़ मीन्स स्ट्रॉन्ग, हाँ होगा, क्योंकि उसको छोड़ और कोई परमेश्वर है ही नहीं। मैं एक और वचन पढ़ना चाहूंगा, इसमें यिर्मयाह में लिखा हुआ है 29 पद में, मैं पढ़ देता हूं। 11 में लिखा हुआ है, क्योंकि यहोवा की वाणी यह है कि जो कल्पना मैं तुम्हारे विषय में करता हूं उन्हें मैं जानता हूं, वे हानि की नहीं वरन कुशल की है, और अंत में तुम्हारी आशा। अब परमेश्वर तो हमारे विषय में सारी कुशल की रखते हैं, और हम कैसी रखते हैं हमारी आशा? जब हमारे जीवन में सब कुछ ठीक ठाक चलता है तो हमारी आशा आशा नहीं रहती। फिर जैसे उसके आप बाकी पद में पढ़ोगे भजन संहिता में, एक अहंकार वर्ड भी लिखा हुआ है। जब हमारे जीवन में सब कुछ ठीक चलता है तो हमारे जीवन में एक छोटा सा शब्द और ऐड हो जाता है, उसको बोलते हैं हम अहंकार। फिर तो हम अपने आप में ही एक आशा है, फिर हमारी आशा अपने आप पर भी है, फिर परमेश्वर पे नहीं रखते हम आशा, नहीं रखते ना। मैं नहीं रखता था, शायद आप लोग रखते होंगे, बट लेकिन उसके लास्ट पद में मैं पढ़ना चाहूंगा, 13 के लास्ट में लिखा हुआ है, तुम मुझे ढूंढोगे और पाओगे तभी, क्योंकि तुम अपने संपूर्ण मन से मेरे पास आओगे। हालेलुया। परमेश्वर कहता है कि जब आप मेरे पास संपूर्ण मन से आओगे तो आप मुझे जब पुकारोगे तो पाओगे, खटखटाओगे तो खोला जाएगा, मांगोगे तो। फिर हमारी आशा में संपूर्ण जो मन है वो क्यों नहीं रहता है? क्योंकि हमें जीवन में हम घटते बढ़ते रहते हैं, और जो उसके लास्ट पद में जैसे लिखा हुआ है, हमारा हृदय जो है दृढ़ परमेश्वर में नहीं रहता है। मैं एक बार फिर से उसके पढ़ देता हूं लास्ट में, हियाव बांधो और तुम्हारा हृदय दृढ़ रहे। आपको हिम्मत बांधना है, चाहे कैसी भी परिस्थिति हो, बट मैं परमेश्वर पे ही उम्मीद रखूंगा, परमेश्वर पे ही आशा रखूंगा, वो ही आमेन हालेलुया मेरे जीवन की हर एक परिस्थिति में से मुझे निकाल कर आमेन हालेलुया लेके जाने वाला परमेश्वर है। क्योंकि अभी हमने गाया, वो हमारा जिंदा खुदा है, हालेलुया, राजाओं का राजा है, और परमेश्वर आमेन हालेलुया हमें हर दिन एक नई उम्मीद, एक नई आशा जो हमारे आमेन हालेलुया भलाई की है, वो हमें प्रतिदिन देता है और पूरी भी करता है। बट हम इंसान हैं, हमारी आशाएं हर दिन बढ़ती है, बट आशा बढ़ानी, उम्मीद बढ़ानी अच्छी बात है, बट लेकिन आपको संपूर्ण हृदय से उस परमेश्वर के पास आना है, तब आपकी आशाएं पूरी होगी। और आपको डगमगाना भी नहीं है, आपको आमेन हालेलुया दृढ़ रहना है, क्योंकि वो परमेश्वर आमेन हालेलुया आशाओं का दाता है। कम नहीं है उसके पास में, बहुत है। आप कितनी भी आशाएं रखिए, वो परमेश्वर कम नहीं करने वाला, वो बहुतायत से देने वाला परमेश्वर है। आप उस परमेश्वर में आशा रख सकते हैं कि मैं परमेश्वर जब तेरे पास संपूर्ण हृदय से आता हूं तो आप मुझे सुखदायी जल के झरने के पास लेके जाएंगे, और मेरे जीवन में वो दाख और मधु की धाराएं परमेश्वर बहना शुरू हो जाएगी, जब मैं आपके आमेन हालेलुया पास संपूर्ण हृदय से आऊंगा। हालेलुया। एक लास्ट पढ़कर मैं खत्म करना चाहूंगा। हम रोमियो आमेन हालेलुया 15 के 13 में ऐसा लिखा हुआ है, मैं पढ़ देता हूं, समय थोड़ा कम है। परमेश्वर जो आशा का दाता है, तुम्हें विश्वास करने में सब प्रकार के आनंद और शांति से परिपूर्ण करे, कि पवित्र आत्मा की सामर्थ्य से तुम्हारी आशा बढ़ती जाए। हाँ, ऐसा ही लिखा हुआ है, बढ़ती जाए। ऐसा नहीं लिखा हुआ कि आशा पूरी हो गई है, उसमें लिखा हुआ है कि पवित्र आत्मा में तुम्हारी आशा बढ़ती जाए।
और पवित्र आत्मा जो आमेन हालेलुया परमेश्वर के जो सामर्थ्य से हमें प्राप्त होती है, वो हमें कब प्राप्त होगी? जब हमने अपना ड्रवियो वाला आमेन हालेलुया प्रचार जो हमें आमेन हमारे आत्मिक पिता ने जो हमें बताया कि हमारा जीवन कैसे डिसिप्लिन के साथ उस परमेश्वर के साथ जिएंगे, तो पवित्र आत्मा का जो सामर्थ है वो जब हमसे बहता है तो औरों के लिए वो आशीष का आमेन हालेलुया कारण बन जाएगा। केवल ऐसे ही लीकेज ना हो परमेश्वर का सामर्थ, बल्कि जब परमेश्वर का सामर्थ हमसे लीकेज हो तो वो औरों के लिए आमेन हालेलुया आशीष का कारण बन जाए। बट उसके लिए हमें उस परमेश्वर में, जैसे उस पर लिखा हुआ है, मैं एक बार फिर से पढ़ता हूं, सब प्रकार के आनंद और शांति से परिपूर्ण करे। परिपूर्ण मीन्स संपूर्ण, हर चीज से तृप्त। वो परमेश्वर आपको आनंद और शांति से, और जीवन में क्या चाहिए? और कुछ चाहिए? बहुत सारे लोग इस आनंद और शांति के चक्कर में बहुत उपाय, बहुत तंत्रों में लगे हुए हैं, बट लेकिन शांति नहीं है, आनंद नहीं है। परिवार के परिवार टूट रहे हैं, पति पत्नी बिखर रहे हैं, परिवार के परिवार बिखर रहे हैं, पर लेकिन आप लोगों पर उस परमेश्वर की संपूर्ण आनंद और शांति है कि आप लोग अपने परिवार के साथ आमेन हालेलुया उसके आलय में आमेन हालेलुया दिन प्रतिदिन आमेन हालेलुया आते हैं और अपनी आशा को बढ़ाते जाते हैं। हालेलुया। तो आप लोगों को उस परमेश्वर में जब आप अपनी आशाओं को रखते हैं विश्वास के साथ आमेन हालेलुया, हर दिन अपने हृदय को दृढ़ करते हुए, अपने आमेन हालेलुया उस सामर्थ को स्ट्रॉन्ग करते हुए कि हां परमेश्वर मेरी आशा केवल तुझ में ही है, ये कहते हुए आपको हर दिन उस परमेश्वर के साथ जीना है। हालेलुया। परमेश्वर आपको इस वचन के द्वारा आशीषित करे। और मैं चाहूंगा हमारे बीच में आमेन हालेलुया आगे के समय में परमेश्वर के दास दासी हमारे आत्मिक बिताएंगे। आप एक बार जोर से ताली बजाकर उस परमेश्वर को आमेन हालेलुया और आत्मिक माता पिता को धन्यवाद। प्रेज द लॉर्ड, थैंक यू सो मच। प्रेज द लॉर्ड। बच्चे लोग संडे क्लास के लिए आराम से जा सकते हैं। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया। എല്ലാവരും വളരെ സന്തോഷത്തിലാണെന്ന് യേശുവിൻ്റെ നാമത്തിൽ വിശ്വസിക്കുന്നു। मैं यीशु मसीह के नाम में विश्वास करता हूँ कि सभी लोग आनंदित है। आमीन। അപ്പോൾ ഇരിക്കുന്ന ദൈവമക്കളെല്ലാം കുറച്ചുകൂടി മുമ്പോട്ട് വന്നിരിക്കാൻ ഞാൻ നിങ്ങളോട് റിക്വസ്റ്റ് ചെയ്യുന്നു। जितने लोग हैं और आगे आगे आ जाएं, मैं रिक्वेस्ट करता हूँ सभी लोग आगे आगे आ जाएं। Praise the Lord. പുതിയതായിട്ട് കടന്നു വന്ന ദൈവമക്കൾക്കായി ഞാൻ ഒരു പ്രാവശ്യം കൂടെ യേശുവിൻ്റെ നാമത്തിൽ സ്വാഗതവും വന്ദനവും അറിയിക്കുന്നു। जो नए लोग जो आए हैं पहली बार, उनके लिए मैं परमेश्वर के लिए धन्यवाद करता हूँ और आप लोगों को भी वंदन करता हूँ। പ്രത്യേകിച്ച് നമ്മുടെ സാലി സിസ്റ്ററിൻ്റെ കുടുംബത്തിൽ നിന്ന് മക്കളെല്ലാം വരുന്നു എന്ന് കേട്ടപ്പോൾ ഒരു വലിയ സന്തോഷം ഉണ്ടായിരുന്നു। जैसे साली सिस्टर है हमारे बीच में है, उनका जो कौन आए फैमिली से कोई आए हैं, वो आ रहे हैं कर सुनते ही मैं बड़ा आनंदित हुआ। ദൈവം അവരെ അനുഗ്രഹിക്കട്ടെ। परमेश्वर उनको आशीष दे। പ്രൈസ് ദി ലോർഡ്। നമ്മൾ എല്ലാവരും പ്രാർത്ഥനയോടുകൂടി ആയിരിക്കുക। हम सब प्रार्थना के साथ बने रहें। ആമേൻ। ഇനിയുള്ള സമയം നാം ദൈവവചനം കേൾക്കുന്നതിന് വേണ്ടി നമ്മുടെ ശ്രദ്ധയെ കൊണ്ടുപോകണം। अब आगे का समय में हमें परमेश्वर के वचनों को सुनने के लिए हमारा ध्यानों को तैयार करें। ആമേൻ। വരുന്നവർ അവർ തനിയെ അഡ്ജസ്റ്റ് ആയി ഇരുന്നുകൊള്ളും। നിങ്ങൾ കുറച്ചുകൂടി മുമ്പോട്ട് നീങ്ങി ഇരുന്നാൽ വളരെ സന്തോഷമായിരിക്കും, ഉപകാരമായിരിക്കും। जितने लोग आ रहे हैं वो अपने आप बैठ जाएंगे, लेकिन आप लोग थोड़ा आगे आगे बैठ जाएंगे तो अच्छा रहेगा। प्रेज द लॉर्ड।
തറയിലിരിക്കാൻ കഴിയുന്നവരെല്ലാം തറയിലിരിക്കണം. വയസ്സായി മുതിർന്നവർക്ക് ബെഞ്ചിലും കസേരയിൽ ഇരിക്കേണ്ടവർക്ക് നിങ്ങൾ എന്നെ സപ്പോർട്ട് ചെയ്യണം, അങ്ങനെ അവരെ ഇരിക്കാൻ അനുവദിക്കുക. जितने लोग नीचे बैठ सकते हैं वो बैठ जाएं, और जितने लोग जो नीचे नहीं बैठ पाते हैं उनको ऊपर बैठने के लिए जगह देना है. എല്ലാവർക്കും കസേര ഇട്ട് കൊടുക്കണമെന്നാണ് ആഗ്രഹം, പക്ഷേ സ്ഥലത്തിൻ്റെ കുറവ് കൊണ്ട് നമ്മളത് ചെയ്യുന്നില്ല. सभी लोगों को चेयर डालने के लिए हम चाहते हैं, लेकिन जगह के कमी के कारण वो नहीं कर पा रहे हैं. എന്നാൽ നാം തറയിലിരുന്ന് ഇങ്ങനെ പ്രാർത്ഥിക്കുകയും ആരാധിക്കുകയും ചെയ്യുമ്പോൾ ദൈവം ബലം തരും. हालेलुया. जब हम नीचे बैठकर परमेश्वर का आराधना स्तुति करते हैं तो परमेश्वर हमें बल ताकत देगा. आमीन. Praise the Lord. Thank you. അപ്പോൾ ഇനിയുള്ള സമയം നമുക്ക് ശ്രദ്ധയോടെ ദൈവവചനം കേൾക്കുക. ദൈവവചനത്തിൻ്റെ പ്രാധാന്യം നാം അറിയണം. अब आगे का समय पे हमें वचनों पर ध्यान दें और वचनों का महत्व को हमें समझना है. ദൈവവചനം കേൾവിയാലും ദൈവവചനം പറയുന്നു വിശ്വാസം കേൾവിയാലും കേൾവി ദൈവത്തിൻ്റെ വചനത്താലും വരുന്നു എന്നാണ്. परमेश्वर के वचन में ये लिखा है, विश्वास सुनने से, सुनना परमेश्वर का वचन से आता है. മനുഷ്യരുടെ പൊതുവായ ഒരു രൂപാന്തരത്തിന് ദൈവവചനം കേൾക്കുന്നത് വളരെ പ്രധാനപ്പെട്ട വിഷയമാണ്. इंसान का जो मन को रूपांतर होने के लिए परमेश्वर का वचन सुनना बहुत जरूरी है. അവർ കേൾക്കുന്ന വചനത്തിൽ ജീവൻ ഉള്ളതുകൊണ്ട് जो वचन हम सुनते हैं उस वचन में जीवन है, इसलिए ആ ജീവനുള്ള വചനം ഏതൊരു മനുഷ്യനെയും രൂപാന്തരപ്പെടുത്തുവാൻ ശക്തിയുള്ളതാണ്. वो जीवित वचन सुनने वाला हर एक जन को रूपांतर करने के लिए वो सामर्थ्य रखता है. ആ വചനം ഉള്ളിലേക്ക് കടന്നു പോകുമ്പോൾ അവൻ്റെ പഴയതിനെയെല്ലാം അവൻ്റെ പഴയ സ്വഭാവത്തെ മാറ്റി പുതിയതിലേക്ക് കൊണ്ടുപോകാൻ അവനെ സഹായിക്കുന്നു. जो वचन हमारे अंदर जब जाता है तो उस जितने लोग सुनते हैं उनके अंदर जो पुरानी चीजें हैं, पुरानी सोच विचार है, उसको दूर करते हुए एक नया चीजों को और परमेश्वर लेके जाएगा. അങ്ങനെ ദൈവ ജീവനുള്ള വചനം അവനിലേക്ക് കയറി പോകുമ്പോൾ इस प्रकार जीवित वचन उसके अंदर जो चिरते अंदर प्रवेश होता है. നാം ജനിച്ചപ്പോൾ നമുക്ക് തന്ന പ്രാണനായ യേശു കർത്താവിൻ്റെ ജീവനുള്ള വചനം അത് നമ്മെ ശുദ്ധീകരിക്കുകയും നമ്മെ ബലപ്പെടുത്തുകയും നമ്മുടെ ആയുസ്സിന് അത് വളരെ അനുഗ്രഹമായിരിക്കുകയും ചെയ്യും. जो वचन हालेलुया, जो वचन हमारे अंदर जो आता है वो वचन हमें शुद्धिकरण करता है और हमारा आयु को भी बढ़ा देता है. Praise the Lord. हालेलुया. എന്താണ് ഈ ദൈവവചനത്തിന്റെ പ്രയോജനം അല്ലെങ്കിൽ പ്രാധാന്യം എന്നൊന്നും കൂടി നാം അറിയുന്നത് നല്ലതാണ്. ये परमेश्वर का वचन का जो जैसे यूज क्या है और उसका महत्वपूर्ण क्या है, महत्व क्या है, उसको हमें समझना है. ദൈവവചനം ഒരു പാപിയായ വ്യക്തിയെ ദൈവ പൈതലാക്കി മാറ്റാൻ ദൈവവചനം സഹായിക്കുന്നു. हालेलुया. परमेश्वर का वचन एक पापी मनुष्य को परमेश्वर का संतान बना सकता है. ആമേൻ. ദൈവവചനം ലോകപരമായ അർത്ഥശൂന്യ ജീവിതം നയിക്കുന്ന വ്യക്തിക്ക് ഒരു ആത്മീയ പൈതലാക്കി ആ ഭക്തനാക്കി ജീവിക്കാൻ ദൈവം സഹായിക്കുന്നു. जो दुनियादारी में जी रहे हैं, अपना जिंदगी को पाप में जिंदगी में डुबा देते हैं, उनको परमेश्वर का संतान बनाने के लिए हालेलुया परमेश्वर का वचन हालेलुया सामर्थ्य रखता है. കുറച്ചുകൂടി ചുരുക്കി പറഞ്ഞാൽ അർത്ഥശൂന്യ ജീവിതത്തിനെ അർത്ഥപൂർണമാക്കി മാറ്റാൻ ദൈവവചനം സഹായിക്കുന്നു. हालेलुया जो जिंदगी में कुछ भी नहीं रहा, शून्य अवस्था है, उसको परिपूर्ण करने के लिए परमेश्वर का वचन काम हालेलुया कर सकता है. आमीन. और भी विस्तार से कहें तो जिसका जिंदगी का विषय में कोई मतलब नहीं रखते हैं, उसका मतलब में बदलने के लिए परमेश्वर का वचन जीवित वचनों को सामर्थ्य रखता है. आमीन. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Amen. ദൈവവചനം അന്ധകാരത്തിൽ കിടക്കുന്ന മനുഷ്യനെ പ്രകാശത്തിലേക്ക് വെളിച്ചമുള്ള ഒരു ജീവിതത്തിലേക്ക് കൊണ്ടുവരുവാൻ സഹായിക്കുന്നു. हालेलुया परमेश्वर का वचन हालेलुया जो लोग अंधकार में पड़े हुए हैं वो वहां से उज्याले में लेके आने के लिए वो मदद करता है. Praise the Lord. Amen. അങ്ങനെ അവരെ ദൈവമക്കളാക്കി മാറ്റി ദൈവം സ്വീകരിക്കുക ചെയ്യുന്നത്. उस प्रकार जो पापी लोगों को परमेश्वर अपना संतान बनाकर वो स्वीकार करता है. ദൈവവചനം കോപമുള്ളവനും ദേഷ്യമുള്ളവനും ഈർഷ്യമുള്ളവനുമായ മനുഷ്യനെ അവൻ വളരെ നല്ല വിലയുള്ള ഒരു പാത്രമാക്കി മാറ്റാൻ ദൈവവചനം സഹായിക്കും. हालेलुया जो व्यक्ति जो क्रोध करता है, या लड़ा झगड़ा करता है, या डाह करता है, हालेलुया उस व्यक्ति को परमेश्वर का वचन
शुद्ध करते हुए उसको एक अच्छा सा रूपांतर कर कर परमेश्वर का संतान बनाता Praise the है। Lord. അങ്ങനെ അവന്റെ അവന്റെ വ്യക്തിപരമായ ജീവിതത്തിലും കുടുംബത്തിലും സമൂഹത്തിലും ദേശത്തിനും നല്ല വിലയുള്ള ഒരു മനുഷ്യനാക്കി മാറ്റുവാൻ ദൈവവചനം സഹായിക്കുന്നു. इस प्रकार जो अंधकार में पड़े हुए व्यक्ति को हालेलुया एक अच्छा सा उस व्यक्तिगत जीवन में और हालेलुया उसका पारिवारिक जीवन में और उसका जो सामूहिक जीवन में एक अच्छा सा बनाकर एक अच्छा सा व्यक्ति बनाकर उसको रूपांतर कर सकता है परमेश्वर का वचन। അപ്പോൾ നാം കേൾക്കാൻ പോകുന്ന ദൈവവചനത്തിന്റെ പ്രാധാന്യത്തെക്കുറിച്ചാണ് നാം കേട്ടുവരുന്നത്. हालेलुया अब हम ये इस बात को सुन रहे हैं जो वचन हम जो सुनने जा रहे हैं वो हमें किस प्रकार रूपांतर करता है उसका महत्व क्या है। Praise the Lord. ഞാൻ വളരെ പണ്ട് പോലീസ് ലൈനിൽ ചർച്ചിലായിരുന്നപ്പോൾ ഒരു കഥ പറഞ്ഞത് എത്ര പേർക്ക് ഓർമ്മയുണ്ടെന്ന് എനിക്കറിയില്ല. जैसे हम पुलिस लाइन में जो प्रार्थना चल रही थी तब मैंने एक कहानी सुनाया था, कितने लोगों को याद है मैं नहीं जानता। അതൊരു വെറും കഥയല്ല, അതൊരു ചരിത്ര സംഭവമാണ്. वो एक ऐसे खाली जो कहानी नहीं है वो ऐतिहासिक घटना है। साउथ सी जगह वहाँ का एक द्वीप, वहाँ का ദ്വീപിൽ ഉണ്ടായിരുന്ന ഒരു മനുഷ്യൻ യേശുവിനെ രക്ഷിതാവായി സ്വീകരിച്ചു. അവനൊരു നല്ല ജീവിതം നയിക്കാൻ തുടങ്ങി. वो यीशु मसीह के बारे में सुना, उस व्यक्ति जो वो एक अच्छा सा यीशु मसीह को स्वीकार कर कर एक अच्छा सा व्यक्ति जैसा बनने मतलब जीने लगा। ഈ സൗത്ത് സീയിലെ മനുഷ്യരെല്ലാവരും നരഭോജികളായിരുന്നു. वहाँ का जो लोग क्या करते हैं मांसाहारी थे कि इंसानों को पकड़ कर खा लेते थे। Praise the Lord. അങ്ങനെ മനുഷ്യഭോജികളായിരുന്ന മനുഷ്യനെ ഒരു മാറ്റം വരുത്തുവാൻ ദൈവവചനം സഹായിച്ചു. हालेलुया इस प्रकार जो मनुष्य जो आते हैं उनको भी खाने वाले लोगों को परमेश्वर का वचन सुनने के द्वारा वो उनका अंदर रूपांतर होने लगा। एक दिन ये जो वहाँ पर उस स्थान पर एक एंथ्रोपोलॉजिस्ट, एक मानव वैज्ञानिक व्यक्ति इस व्यक्ति से मिलने के लिए चला गया, पता लगाने कि आप लोग किस तरह से बदलने लग रहे हैं, किस कारण से बदलने लग रहे हैं, उनका जीवन शैलियों का विषय में पता लगाने के लिए ये जो एक एंथ्रोपोलॉजिस्ट, ये जो मानव वैज्ञानिक व्यक्ति पहुंच गया। वहाँ पर जब जाते समय ये जो वहाँ पर यीशु मसीह को अपने उद्धार करता और रक्षक पिता मान के स्वीकार करने वाला वो जो व्यक्ति एक बहुत बड़ा पतीला, जो पतीला मतलब कढ़ाई, सॉरी पतीला नहीं, बहुत बड़ा कढ़ाई का जो साइड में जो चूल्हा कढ़ाई इसका बगल में पैरों को थोड़ा सा लंबा करके आमीन आराम से बैठ के वो बाइबल को पढ़ रहा था, बाइबल बड़े ध्यान से पढ़ रहा था। वहाँ पर ये जो मानव वैज्ञानिक वहाँ पहुँचा, उनसे पूछने लगा कि भाई ये क्या कर रहे हो तुम। उन्होंने कहा कि आपको नहीं पता है शायद मैं ये बाइबल को बड़े ध्यान से पढ़ रहा हूँ। फिर उन्होंने वो मानव वैज्ञानिक ने बोला, मैंने मजाक किया था, क्या तुम्हें ये मालूम नहीं है कि इस बाइबल ये जो किताब है बड़े बड़े लोग वैज्ञानिक लोग इसको तुच्छ जान रखे हैं, इसको मानता ही नहीं है, आप इसको जानते हो, आप फिर भी इसके पढ़ते हुए आप टाइम को बर्बाद कर रहे हो। इस तरह से उनसे बातें करने लगा। फिर उन्होंने इंग्लिश में एक इस तरह से शब्द कहा था, इफ़ वेर नॉट फॉर दिस बुक यू बी दैट द पॉट, मतलब अगर ये किताब अगर इस समय मेरे हाथ में नहीं होता, अगर इस वचनों को मैं, इस बातों को मैं अगर नहीं पढ़ा होता, इस कढ़ाई के अंदर तुम टुकड़े होते, इस तेल के अंदर तुम्हें फ्राई होकर मैं खाने वाला था। मैं मांसाहारी मनुष्य खाने वाला व्यक्ति को मुझे बदलने के लिए इस बाइबल ने मुझे मदद किया है। तू यहाँ से तफा हो जा, ये तुम्हारे लिए भला होगा। प्रेज द लॉर्ड. അപ്പോൾ ദൈവവചനം നരഭോജികളായ മനുഷ്യനെ അവൻ്റെ ജീവിതത്തെ മാറ്റുവാൻ സഹായിക്കുന്നതിന് ഒരു ഉത്തമ ഉദാഹരണമായ ഒരു സംഭവ കഥയാണിത്. हालेलुया जिस प्रकार मनुष्य को भी खाने वाला उस व्यक्ति वचन सुनने के कारण वो बड़ा रूपांतर उनके जीवन में होने लगा, इस प्रकार वचन जो सुनने वालों का अंदर रूपांतर को लेके आता है. അതുകൊണ്ട് നമ്മുടെ ജീവിതവും ഒരു പഴയ രീതിയിൽ നിന്നൊരു പുതിയ രൂപാന്തരത്തിലേക്ക് കൊണ്ടുവരുവാൻ ദൈവവചനത്തിന് കഴിയും. ആ വചനത്തിന് ജീവനുണ്ട് എന്ന് നാം അറിയണം. इसलिए जो हमारे जीवन में भी जो पुराना चीज जो पड़े हुए हैं उसमें से हमें एक नया जीवन की ओर लेके जाने के लिए हम जो वचन सुनते हैं वो कर सकता है, क्योंकि वचन में जीवन है. Praise the Lord. Hallelujah. ആ വചനം ഇന്ന് നമ്മുടെ കരത്തിലുണ്ട്, നമ്മുടെ മനസ്സിലുണ്ട്. നാം ഇപ്പോൾ വീണ്ടും കേൾക്കാൻ പോവുകയാണ്. ये वचन हमारे हाथ में है और हमारे हृदय में है. अभी हम
हम उस वचनों को सुनने भी जा रहे हैं। Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. നിങ്ങൾ അത് ശ്രദ്ധിക്കുകയും കേൾക്കുകയും പഠിക്കുകയും ധ്യാനിക്കുകയും ചെയ്താൽ ജീവിതത്തിന് വലിയ മാറ്റമുണ്ടാകും. ഇത് ഉത്തരവാദിത്വമുള്ള ഒരു ജീവനുള്ള വചനമാണിത്. हालेलुया। यदि आप इस वचनों को सुनेंगे, पढ़ेंगे, उसका अनुसार चलेंगे तो आपका जीवन में बहुत बड़ा चेंजेस होगा, क्योंकि ये वचन जीवित वचन है और प्रबल वचन है। ദൈവവചനം എന്താണ്? അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് തിമോത്തിയോസിന് എഴുതിയ രണ്ടാമത്തെ ബുക്ക്, ദ ബുക്ക് ऑफ तिमोथी दूसरी किताब, तिमोथियों को दूसरी किताब, अध्याय 3 उसको वाक्य 16 और 17 वाक्य एक बार पढ़ें। आज का मनन प्रचार का विषय नहीं है, लेकिन वचनों के विषय में ये बात बताने के लिए मैं आपको प्रोत्साहन कर रहा हूँ। संपूर्ण पवित्र शास्त्र परमेश्वर की प्रेरणा से रचा गया है और उपदेश और समझाने और सुधारने और धार्मिकता की शिक्षा के लिए लाभदायक है। Praise the Lord. Amen. ഈ തിരുവഴുത്ത് എല്ലാം അത് ദൈവശ്വാസീയമായതിനാൽ यहाँ पर लिखा संपूर्ण ये पवित्र शास्त्र, मतलब ये वचन जो लिखा है, जो बाइबल हमारे हाथ में है, ये परमेश्वर की प्रेरणा से रचा गया है। all scriptures is God's breathed. അവൻ്റെ ശ്വാസം അവൻ്റെ ഹൃദയത്തിൽ നിന്ന് വരുന്ന ശ്വസിക്കുന്ന ഒരു ശ്വാസമാക്കിയിട്ടാണ് ഈ വചനം പുറത്തേക്ക് നമുക്കായി തന്നിരിക്കുന്നത്. परमेश्वर का जो श्वास का द्वारा, हालेलुया, ये वचन हमारा हाथ में दिया गया है। അത് മനുഷ്യന് ആവശ്യമായ ഉപദേശത്തിന്, ये इंसान के लिए जो उपदेश के लिए, അത് നല്ല ശാസനം കൊടുക്കാനും അവനെ ശാസിച്ച് നേർവഴിയാക്കാനും, उसको समझाकर उसको सुधारने के लिए, അവനെ നീതിയുടെ മാർഗത്തിൽ നടത്തി അവനെ അഭ്യസിക്കാനും, उसको धार्मिकता की शिक्षा देने के लिए, അങ്ങനെ അവന്റെ ജീവിതം ധന്യമാക്കാൻ അനുഗ്രഹപ്പെടുന്ന ഒന്നാണ് ദൈവവചനം. इस प्रकार उसके जीवन को बदलाव करने के लिए, उसका जीवन को आशीषमय करने के लिए ये वचन हालेलुया काम करता है। അതുകൊണ്ട് നാം വചനം കേൾക്കണം, വായിക്കണം, അതിനെ ധ്യാനിക്കണം, ജീവിതത്തിൽ അനുഗ്രഹമാക്കി മാറ്റണം. इसलिए हम वचन पढ़ना है, सुनना है, उसको मनन करना है और उसके अनुसार हमें चलना है। Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. അപ്പോൾ ഇനി ദൈവവചനം കേൾക്കാൻ എത്ര പേർ ആഗ്രഹിക്കുന്നു? अब परमेश्वर का वचन सुनने के लिए कितने लोग चाहते हैं? Thank you. Praise the Lord. Amen. Hallelujah. Hallelujah. അങ്ങനെയാണെങ്കിൽ ദൈവത്തെ എല്ലാവരും കരങ്ങളെ തട്ടി ഒന്ന് കർത്താവിനെ മഹത്വപ്പെടുത്തുക. Hallelujah. इसलिए ऐसा है तो तब सभी लोग थाली बजाकर परमेश्वर को स्तुति करें। आमेन। Thank you Jesus. Praise the Lord. Thank you Jesus. യേശു കർത്താവ് വളരെ ശ്രദ്ധയോടുകൂടി ആയിരിക്കുക. हल ध्यान से रहें। വളരെ കറക്റ്റ് സമയമാകുമ്പോൾ എനിക്കിത് നിർത്തേണ്ടി വരും. सही समय पर मैं इसको खत्म करूंगा। എല്ലാം ചന്തവും ഉചിതമായി നമുക്ക് പൂർണ്ണമാക്കണം. सब कुछ ठीक ठाक अच्छी तरह करना है, അതുകൊണ്ട് എല്ലാവരും പ്രാർത്ഥനയോടുകൂടി ആയിരിക്കുക. इसलिए सभी लोग प्रार्थना के साथ बने रहें। ആരെങ്കിലും രാത്രി ഡ്യൂട്ടി ചെയ്ത് തളർന്നു വന്നിട്ടുണ്ടെങ്കിൽ ആരും ഉറങ്ങാൻ ശ്രമിക്കരുത്. यदि कोई भी रात का ड्यूटी कर कर आए हैं तो कोई भी थके हुए सोने के लिए कोशिश ना करें। വീട്ടിൽ പോയി സുഖമായിട്ട് ഉറങ്ങാനുള്ള ഉറക്കം ദൈവം തരും. हालेलुया। घर पे जाकर अच्छी तरह सोने के लिए परमेश्वर अच्छा नींद देगा। അപ്പോൾ ഈ ദൈവവചനം ജീവനുള്ളതാണ്. അത് നമുക്ക് ജീവൻ പകരുന്നതിന് വേണ്ടി നാം ഇത് വാങ്ങിക്കൊണ്ടേയിരിക്കണം. हालेलुया। परमेश्वर का वचन जीवित वचन है, इसलिए जीवन पाने के लिए हमें हालेलुया निरंतर उसको प्राप्त करते रहना है। Praise the Lord. നിങ്ങൾക്ക് സ്വയം അനുഭവിക്കാൻ കഴിയും, നിങ്ങളുടെ ഉള്ളിലേക്ക് ഈ ജീവൻ കയറി പോകുമ്പോൾ എവിടെയാണോ ഒരു മരിച്ചൊരവസ്ഥ കിടക്കുന്നത് അത് ജീവനായി മാറി തുടങ്ങും. आप जब वचन सुनते हैं आप अनुभव कर सकते हैं कि वचन आपका अंदर प्रवेश होगा तो जहाँ कहीं भी जो मरा हुआ अवस्था है उसमें जीवन होते जाएगा। Praise the Lord. हालेलुया। ഒരു മാംസപിണ്ഡാരമായിരുന്ന നാം അമ്മയുടെ ഉദരത്തിൽ അത് ചലിപ്പിക്കുന്ന ഒരു ജീവനാക്കി മാറ്റിയത് യേശുവിന്റെ വചനമാണ്. हालेलुया। जैसे हम एक सिर्फ मांस को टुकड़े के जैसा माँ का गर्भ में थे, लेकिन उसको हालेलुया सांस देने वाला ये परमेश्वर का वचन, हालेलुया वचन परमेश्वर ही था। Praise the Lord. हालेलुया। ആ ജീവനുള്ള വചനത്തിന്റെ ശക്തിയാണ് നാം ഇന്ന് ഒരു ചലിക്കുന്ന ശക്തിയുള്ള ഒരു മനുഷ്യനായി പുറത്തു നിൽക്കുന്നത്. उस जीवित वचनों का कारण ही आज हम एक चलने फिरने वाले एक मनुष्य होकर हम यहाँ पर खड़े हैं। അതുകൊണ്ട് ഈ
പ്രാണൻ തന്ന കർത്താവിന് വളരെ ഉത്തരവാദിത്വമുണ്ട് അവൻ കൊടുത്ത പ്രാണനായ മനുഷ്യനെ രക്ഷയിലേക്ക് കൊണ്ടുവരുവാൻ. इसलिए जिन्होंने प्राण दिया है उनको बहुत बड़ा जिम्मेदारी है कि उनको उस प्राण को बचा कर रखने के लिए. Praise the Lord. Hallelujah. അതുകൊണ്ട് ഈ ജീവനുള്ള വചനം കേൾക്കാൻ നാം ശ്രദ്ധയോടെ ആയിരിക്കുക. इसलिए इस जीवित वचनों को सुनने के लिए बड़ा ध्यान से रहना है. Praise the Lord. Hallelujah. ഈ വചനം നിങ്ങൾക്ക് ആവശ്യമായത് എന്താണോ അത് നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി ചെയ്തുകൊണ്ടേയിരിക്കും. ये वचन आपके लिए जो जरूरत है वो ये वचन करते जाएगा. Praise the Lord. Hallelujah. ആമേൻ. യേശു കർത്താവ് ഈ ഭൂമിയിലായിരുന്നപ്പോൾ यीशु मसीह जब इस धरती पर थे വളരെ പ്രധാനമായ ഒരു ശുശ്രൂഷ കർത്താവ് ചെയ്യാനിടയായി. बहुत बड़ा जो महत्वपूर्ण जो सेवकाई यीशु मसीह ने किया. ഒരുപാട് അത്ഭുത കാര്യങ്ങളൊക്കെ കർത്താവ് ചെയ്തു. बहुत सारे अद्भुत कामों को यीशु मसीह ने किया. ഈ അത്ഭുതങ്ങളെക്കാളും വലിയ ഒരു അത്ഭുത കാര്യം ചെയ്തു. इस अद्भुत कामों से भी बढ़कर एक अद्भुत काम किया. നാം ഇത് എടുത്തു പറയുമ്പോൾ എടുത്ത് ചിന്തിക്കുമ്പോൾ മാത്രമേ ഇത്രയേറെ വലിയ കാര്യമായിരുന്നോ എന്ന് നമുക്ക് ചിന്തിക്കാനിടയാവും. इसको हम इस प्रकार उसको महत्व देकर हम मनन करते हैं तो हमें समझ आएगा इतना बड़ा ऐसा एक अद्भुत काम था. Praise the Lord. आमीन. യോഹന്നാ का किताब द बुक ऑफ जॉन യോഹന്നാ का किताब अध्याय 13 आमीन 13 अध्याय 13वीं अध्याय 1 से लेके 11 तक हम पढ़ने जा रहे हैं. बड़े ध्यान से आप लोग सुनना है. थैंक यू जीसस. फसह के पर्व से पहले जब यीशु ने जान लिया कि मेरी वह घड़ी आ पहुंची है कि जगत छोड़कर पिता के पास जाऊं, तो अपने लोगों से जो जगत में थे जैसा प्रेम वो रखता था अंत तक वैसा ही प्रेम रखता रहा. जब शैतान शिमोन के पुत्र यहूदा इस्करियोती के मन में ये डाल चुका था कि उसे पकड़वाए तो भोजन के समय यीशु ने ये जानकर कि पिता ने सब कुछ मेरे हाथ में कर दिया है और मैं परमेश्वर के पास से आया हूँ और परमेश्वर के पास जाता हूँ, भोजन पर से उठकर अपने ऊपरी कपड़े उतार दिए और अंगोछा लेकर अपनी कमर बांध दी. तब बर्तन में पानी भरकर चेलों के पाँव धोने और जिस अंगोछे से उसकी कमर बंधी थी उसी से पोंछने लगा. जब वह शिमोन पतरस के पास आया तब पतरस ने उससे कहा, हे प्रभु क्या तू मेरे पाँव धोता है? यीशु ने उसको उत्तर दिया, जो मैं करता हूँ तू उसे अभी नहीं जानता परंतु इसके बाद समझेगा. पतरस ने उससे कहा, तू मेरे पाँव कभी नहीं धोने पाएगा. ये सुनकर यीशु ने उसे कहा, यदि मैं तुझे ना धोऊं तो मेरे साथ तेरा कुछ भी साझा नहीं. सिमोन पतरस ने उससे कहा, हे प्रभु तो मेरे पाँव ही नहीं वरन हाथ और सिर भी धो दे. यीशु ने उसे कहा, जो नहा चुका है उससे पाँव के सिवा और कुछ धोने की आवश्यकता नहीं, परंतु वह बिल्कुल शुद्ध है और तुम शुद्ध हो परंतु सबके सब नहीं. वह तो अपने पकड़वाने वाले को जानता था, इसीलिए उसने कहा, तुम सबके सब शुद्ध नहीं. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Amen. വളരെ ശ്രദ്ധയോടെ നിങ്ങൾക്കത് മനസ്സിലാക്കി കാണും. എങ്കിലും ഈ വചനത്തിൻ്റെ ആഴങ്ങളിലേക്ക് ഒന്നുകൂടെ കടന്നു പോകാൻ പരിശുദ്ധാത്മാവ് നമ്മെ സഹായിക്കട്ടെ എന്ന് നാം പ്രാർത്ഥനയോടുകൂടി ആയിരിക്കാം. इस वचन को आपने सुना होगा लेकिन पवित्र आत्मा हालेलुया इस वचनों का ऐसे गुड बातों को हमें समझाने के लिए प्रार्थना के साथ बने रहे. നാം ഈ ജീവിക്കുന്ന ഈ കാലഘട്ടങ്ങളിൽ हम जैसे इस संसार में इस समय हम जी रहे हैं, ഒരു ധാരാളം വലിയ വലിയ നേതാക്കളുണ്ട്, ദൈവമെന്ന് പറഞ്ഞ് നടക്കുന്ന അനേക മനുഷ്യരുണ്ട്. ഈ മനുഷ്യരെ എല്ലാം കഴുകി അവരുടെ വെള്ളം കുടിക്കാൻ നിർബന്ധിതരായവരും ആഗ്രഹിക്കുന്നവരും ധാരാളം ഭൂമിയിലുണ്ട്. बड़े बड़े नेता लोग भी है, बड़े बड़े गुरु लोग भी है, उनका पैर धोकर उस पानी को पीने के लिए भी लोग चाहते थे, पीते भी है. എന്നാൽ അവർ ആരും ചെയ്തിട്ടില്ലാത്ത അത്ഭുതമായ ഒരു പ്രവൃത്തിയാണ് യേശു കർത്താവ് നമുക്ക് വേണ്ടി ചെയ്തത്. परंतु वो ऐसे संसार में जितने ऐसे लोग हैं, इंसान है जो गुरु लोग हैं, लेकिन उन्होंने कभी नहीं किया उस प्रकार का एक बड़े काम यीशु मसीह ने किया था. ഇങ്ങനെയുള്ള വലിയ വ്യക്തികൾ ആരും ഒരു ചെറിയ വ്യക്തിയുടെ കാല് കഴുകാൻ ഒരിക്കലും
പറഞ്ഞിട്ടില്ല, പറയുകയുമില്ല, ആഗ്രഹിച്ചിട്ടുമില്ലാത്തൊരു കാലഘട്ടത്തിലാണ് നാം ജീവിക്കുന്നത്. इस प्रकार का बड़े लोग कभी भी नहीं चाहते हैं, कभी भी नहीं भी करते हैं. उस प्रकार का संसार में, उस युग में हम जी रहे हैं. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. എന്നാൽ യേശു കർത്താവ് തന്നെ ഇത്രത്തോളം താഴ്ത്തി അവൻ ഒരു സാധാരണ മനുഷ്യൻ്റെ കാല് കഴുകുവാൻ നിർബന്ധിതനായ ഒരു അത്ഭുതമായ ഒരു ശുശ്രൂഷയാണ് യേശു കർത്താവ് നമ്മെ പഠിപ്പിക്കുന്നത്. लेकिन यहाँ पर कोई भी ऐसा व्यक्ति हमसे छोटे व्यक्तियों को भाव नहीं धोता, लेकिन यीशु मसीहा स्वर्ग से आने के बावजूद हालेलुया वो अपने आप को इतना नम्र कर कर दीन करते हुए अपने चेलों का पैर धोया. ये बहुत बड़ा एक अद्भुत काम यीशु मसीह ने किया. ഈ യേശു കർത്താവ് ലോക സൃഷ്ടാവാണ്. അവൻ സൃഷ്ടികളുടെ ഉടമയാണവൻ. हालेलुया यीशु मसीहा पूरा ब्रह्मांड को सृष्टि करने वाला परमेश्वर था. അവൻ ഉന്നതനാണവൻ. हालेलुया वो महान അവൻ परमेश्वर है. രാജാതി രാജാവാകുന്നു. वो അവൻ राजाओं का राजा അവൻ है. ആദിയും അന്ത്യനുമായിരിക്കുന്നവനാണ്. आदि और अंत है. അവന് തുല്യം പറയാൻ ഒരു മനുഷ്യനും ഇല്ലാതിരിക്കുമ്പോൾ, यीशु का जैसा कोई भी नहीं है, എന്നാൽ യേശുവിനെ പോലെ ചെയ്യാനൊന്നും ഒരു മനുഷ്യനും ഇല്ലാതിരിക്കുമ്പോൾ, हालेलुया इस प्रकार यीशु का जैसा करने के लिए इन दिनों में कोई भी नहीं है. എന്നാൽ ഈ ലോകത്ത് ജനിച്ചത് ആരെന്നും അവൻ വന്നതെന്തിനെന്നും അവൻ ചെയ്യുന്നതെന്തെന്നും ലോകമക്കൾക്ക് പറഞ്ഞു കൊടുക്കാൻ വേണ്ടിയായിരുന്നു ദൈവമക്കളെ ഇത് അവൻ ചെയ്ത് കാണിച്ചു കൊടുത്തത്. यीशु मसीह इसलिए ये करके दिखाया कि मैं क्यों आया हूँ, मुझे मेरा उद्देश्य क्या था, इसलिए मैं आया हूँ. ये सारे बातों को लोगों को समझाने के लिए ही यीशु मसीह ने इस प्रकार काम किया. Praise the Lord. हालेलुया. അതുകൊണ്ട് നിങ്ങൾ പ്രാർത്ഥനയോടുകൂടെ ആയിരിക്കുക. इसलिए आप लोग प्रार्थना के साथ बने रहें. യേശു കർത്താവ് ഈ ചെയ്തത് എന്താണ്? यीशु मसीह ये ऐसा काम किया है, ये क्या है? അതിന്റെ ആഴമായ പൊരുൾ വിവരിക്കുന്ന ഒരു ഭാഗമാണ് ഈ അധ്യായം 13-ാമത്തെ ഈ അധ്യായം. हालेलुया. इस यूहन्ना 13वीं अध्याय में उसका मतलब मर्म बात लिखा, भेद बात लिखा है. യേശു കർത്താവ് ഈ ഭൂമിയിൽ വന്നത് പാപികളായ മനുഷ്യനെ വളരെ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ഒരു വലിയൊരു മാറ്റത്തിന്, ആമേൻ, യേശു കർത്താവ് അവർക്ക് വേണ്ടി ചെയ്യാൻ പോകുന്ന ഒരു വലിയ കാര്യത്തെ എടുത്തു കാണിക്കുവാൻ വേണ്ടിയാണ് ഈ പറഞ്ഞിരിക്കുന്ന ഭാഗം. हालेलुया. यीशु मसीहा इस संसार पर इसलिए आए कि पापी लोगों को उद्धार छुड़ाने के लिए यीशु आया. उनके लिए एक ऐसा एक काम यीशु मसीह ने यहाँ पर किया है, उसको हमने पढ़ा था. യേശു കർത്താവ് അന്ന് അവിടെ ഉണ്ടായിരുന്ന ആ 12 ശിഷ്യന്മാരുടെയും കാല് കഴുകി തുടങ്ങി. हालेलुया. यहाँ पर देखते हैं यीशु मसीह के साथ 12 चेले थे, उनका जो पैरों को यीशु मसीह धोने लगा. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. ഇന്ന് ഈ ദൈവവചനം നാം കേട്ടുകൊണ്ടിരിക്കുമ്പോൾ, आज इस वचनों को हम सुनते वक्त, ഈ വചനം കേൾക്കുന്ന സമയം എപ്പോഴായാലും ശരി തന്നെ, इस वचन जैसे कभी भी हम सुनते हैं तो भी ആരുടെ മനസ്സിനെയും ആത്മാവിനെയും ശരീരത്തെയും കഴുകുവാൻ ശക്തിയാർന്ന അല്ലെങ്കിൽ ശക്തിയുള്ള കഴിവുള്ള ഒരു യേശു കർത്താവാണ് ഇന്ന് നമ്മുടെ മുമ്പിൽ വന്നിട്ടുള്ളത്. किसी भी प्रकार का व्यक्ति क्यों ना हो, कितनी भी प्रकार का पापी क्यों ना हो, उनका आत्मा, प्राण और शरीर को भी धोने के लिए सामर्थ्य रखता है यीशु मसीहा. आज यहाँ पर ആ उपस्थित യേശു കർത്താവ് ഒരു സമ്പൂർണ്ണ മനസ്സോടു കൂടിയാണ് വന്നിട്ടുള്ളത്. हालेलुया. यीशु मसीह हालेलुया एक संपूर्ण दिल से ही यहाँ पर आया है. അങ്ങനെ കഴുകലിന്റെ ആവശ്യമുള്ളവരെ അവൻ തേടി അവർ ആവശ്യപ്പെടുന്നവരെ കഴുകുവാൻ വേണ്ടി തന്നെയാണ് ഇന്ന് കർത്താവ് हालेलुया. വന്നിട്ടുള്ളത്. उस प्रकार जिनको जरूरत है कि धोने के लिए जरूरत है, उनको ढूंढते हुए, जो चाहते हैं उनका ढूंढते हुए यीशु मसीहा आज धोने के लिए आए हैं. Praise the Lord. Hallelujah. ആ യേശു കർത്താവ് നമ്മോട് ചോദിക്കുന്ന ഒരു ചോദ്യമുണ്ട്. वो यीशु मसीह हमसे एक बात ऐसे पूछते हैं, ഞാൻ ഈ ലോകരുടെ കാല് കഴുകാനൊക്കെ വന്നതെല്ലാം ശരി തന്നെയാണ്, हाल मैं तो इस संसार में जितने लोग हैं उनका पैर धोने के लिए आया हूँ, सही എന്നാൽ है. സ്വയം ഒന്ന് ചോദിച്ചു നോക്കണം, എനിക്കൊരു കഴുകലിന് ആവശ്യമുണ്ടോ എന്ന്. हालेलुया. परंतु आप लोग स्वयं पूछ कर देखे, मेरे लिए एक शुद्धिकरण का जरूरत है या नहीं. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. ഞാൻ ഇന്ന് രാവിലെ നല്ല സോപ്പ് തേച്ച് കുളിച്ചിട്ടൊക്കെ അല്ലേ വന്നത്, എനിക്കിനി എന്തിനാണ് ഒരു കഴുകലിന്റെ ആവശ്യം? हालेलुया. मैं तो आज अच्छी तरह सुबह साबुन लगाकर नहाकर आया हूँ, तो मुझे एक और शुद्धिकरण करने की क्या जरूरत है. Praise the Lord. എന്നാൽ യേശു കർത്താവ് ചോദിക്കുന്നത് ഞാൻ ആരെയാണ് കഴുകേണ്ടത്? हालेलुया. परंतु यीशु मसीह पूछ रहा है कि मैं किसको दूँ. Praise the Lord. हालेलुया. നമുക്ക് ചോദിക്കാം, കർത്താവേ എന്നെ ഒന്ന്, നിങ്ങൾ സ്വയം ചോദിക്കണം, എനിക്കൊരു കഴുകലിന്റെ ആവശ്യമുണ്ടോ എന്ന്. आप स्वयं पूछ कर देखे, प्रभु मुझे एक शुद्धिकरण का या मुझे किसी ऐसे धोने के लिए कोई जरूरत है या नहीं. നിങ്ങൾ ഉള്ളം തുറന്ന് മനസ്സ് തുറന്ന് കർത്താവിനോട് പറയണം, കർത്താവേ എന്നെ ഒന്ന് നീ കഴുകി വെടിപ്പാക്കണമേ എന്ന് പറഞ്ഞാൽ അവൻ നിങ്ങളെ കഴുകും. ഇന്ന് വെടിപ്പാക്കിയിട്ടല്ലാതെ നിങ്ങളെ ഇവിടുന്ന് പറഞ്ഞു വിടില്ല. यदि आप कहेंगे प्रभु मुझे धोकर शुद्ध कीजिए प्रभु, इस प्रकार यदि आप यीशु मसीह से बातें करने लग जाएंगे तो वो जरूर आपको धोकर ही यहाँ से भेजेगा. Praise the Lord. അവൻ
അവൻ നിന്റെ ആത്മാവിനെ കഴുകും, അവൻ നിന്റെ ശരീരത്തെ കഴുകും, അവൻ നിന്റെ കാലിനെ പോലും കഴുകി അവൻ നിന്നെ വെടിപ്പാക്കി ഒരു ദൈവ പൈതലാക്കി മാറ്റുവാൻ ശക്തനായ യേശു കർത്താവ് ഇന്ന് നമ്മുടെ മധ്യ വന്നിരിക്കുകയാണ്. वो आपका प्राण को, आपका शरीर को और आपका आत्मा को धोकर शुद्धिकरण करने के लिए ही अल्लाह यहाँ पर आ जाए. അങ്ങനെ യേശു കർത്താവ് നിന്നെ കഴുകിയിട്ടുണ്ടെങ്കിൽ, उस प्रकार यदि यीशु मसीहा आपको धोए हैं तो നിനക്ക് ആവശ്യമില്ലാത്ത ഒരു അഴുക്ക് നിന്നെ തൊടുവാൻ ഇടവരില്ല. हालेलुया, जो कोई भी ऐसा गंदगी आपको छू भी नहीं पाएगा. ഒരു പൈശാചിക ശക്തിയും നിന്നെ തൊടുവാൻ ഇടവരില്ല. कोई भी अंधकार की ताकत, दुर्शक्तियां आपको छू भी नहीं पाएगा. നിന്റെ പ്രാണനെ തകർക്കുവാൻ ശ്രമിക്കുന്ന ഒരു ദുഷ്ടവ്യാധിയും നിന്നെ തൊടുവാൻ കഴിയില്ല. आपका प्राण को नाश करने के लिए जो आने वाला कोई भी ऐसा बीमारी भी आपको छू भी नहीं पाएगा. ഹല്ലേലൂയ, हालेलुया, ഹല്ലേലൂയ. ഹല്ലേലൂയ. അങ്ങനെ യേശു കർത്താവേ, എന്നെ നീ സമ്പൂർണ്ണമായി ഒന്ന് കഴുകുമോ എന്ന് ചോദിക്കുവാൻ എത്ര ദൈവമക്കൾ തയ്യാറാണ്? आज कितने लोग तैयार है कि यीशु मसीहा मुझे धोकर शुद्ध करोगे. हालेलुया, Praise the Lord. जीसस. അവിടെ യേശു കർത്താവ് പറഞ്ഞ ഒരു വാക്കുണ്ട്, അത് നിങ്ങൾ കുറച്ചുകൂടെ ശ്രദ്ധയോടെ കേൾക്കണം. वहाँ पर यीशु मसीहा ने एक बात वहाँ पर बताया है, उसको ഞാൻ- आप ध्यान से सुने. ആമേൻ. അവിടെ പറഞ്ഞത്, ഞാൻ നിന്നെ കഴുകിയില്ലെങ്കിൽ നിനക്ക് എന്നോട് പങ്കില്ലെന്നാണ്. हाले वहाँ पर लिखे, यदि मैं तुझे ना दूं तो मेरे साथ तेरा कुछ भी साझा नहीं. Praise the Lord. हालेलुया. Praise the- നിനക്ക് യേശുവുമായ ഒരു ബന്ധം നിനക്ക് ആവശ്യമാണെങ്കിൽ, यदि यीशु मसीह के साथ एक रिश्ता, एक रिलेशन आपको जरूरी है तो, നീ യേശുവിന് ഒരു പ്രിയ പൈതലായി മാറണമെങ്കിൽ, यदि यीशु मसीह के एक प्रिय बच्चे के जैसा आपको बनना है तो, യേശു പറയുകയാണ് ഒരു കഴുകലിന്റെ ആവശ്യം. ഞാൻ നിന്നെ കഴുകിയാലേ നിനക്ക് ഞാനുമായിട്ടൊരു ബന്ധം ഉണ്ടാകും. यीशु मसीह इस प्रकार कहते हैं, तेरे लिए कुछ शुद्धिकरण की जरूरत है, यदि मैं धोऊं तभी तुम शुद्ध हो जाओगे. Praise the Lord. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. എത്ര പേർക്ക് ആ കഴുകലിന് ആവശ്യമുണ്ട്? कितनी लोग उस शुद्धिकरण के लिए हालेलुया चाहते हैं, जरूरत है. നിനക്കൊരു ബന്ധം സ്ഥാപിക്കണമെങ്കിൽ, നിനക്കൊരു ബന്ധം മുന്നോട്ട് കൊണ്ടുപോകണമെങ്കിൽ നിനക്കൊരു കഴുകലിന്റെ ആവശ്യമുണ്ട്. यीशु मसीह का साथ यदि संगति रखना है तो आपको आगे को और बढ़ना है तो आपके लिए कुछ शुद्धिकरण का जरूरत है. Praise the Lord. हालेलुया. ഇന്ന് നീ ഹൃദയത്തിൽ എഴുതിയിട്ടുകൊള്ളുക, നിന്റെ ഹൃദയ പലകയിൽ നീ എഴുതിയിട്ടുകൊള്ളുക, കർത്താവേ എന്നെ നീക്കുന്ന കഴുകിയ മതി വരൂ നീ. आज आपके हृदय का पट्टी में लिख के रखना है, प्रभु यीशु मसीह आपको मुझे जरूर धोना ही होगा. Praise the Lord. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. വളരെ ശ്രദ്ധയോടെ നിങ്ങൾ ദൈവവചനം കേൾക്കുക. बड़ा ध्यान से आप परमेश्वर का वचन सुने. നിനക്ക് വേണ്ടി കർത്താവ് നിന്നെ ഇവിടെ കൊണ്ടിരുത്തുവാൻ വേണ്ടി നിന്റെ ജീവിതത്തിൽ ചെയ്തൊരു വലിയൊരു അത്ഭുതമല്ല വലിയ കാര്യം. നിന്നെ ഇവിടെ കൊണ്ടിരുത്തുവാൻ വേണ്ടി, വിശ്വസിപ്പിക്കാൻ വേണ്ടി ദൈവം ചെയ്ത ഒരു വലിയ അത്ഭുതമല്ല ഇവിടെ ഏറ്റവും വലിയ കാര്യം. हालेलुया. आपको इस यहाँ पर ले आकर आपको विश्वास दिलाने के लिए ये एक बहुत बड़ी बात नहीं है. നിനക്കൊരു ജോലി വാങ്ങി തന്നതിനല്ല ഇതൊരു വലിയ കാര്യം. आपको एक जॉब मिला है उसके लिए ये तो वो बड़ी बात नहीं ഒരു है. രോഗത്തിൽ നിന്നുള്ള വിടുതൽ കിട്ടിയതല്ല ഒരു വലിയ കാര്യം. बीमारी से आपको छुटकारा, चंगाई मिली है, ये बहुत बड़ी बात नहीं നിനക്കൊരു है. കാർ തന്നതിലല്ല വലിയ കാര്യം. आपके लिए एक कार मिला है वो बड़ी बात नहीं है. നിന്നെ പൈശാചിക ശക്തികളിൽ നിന്ന് വിടുവിച്ചതുമല്ല വലിയ കാര്യം. आपको दुर्शक्तियों का बंधन से जो छुड़ाया वो भी बहुत बड़ी बात नहीं നിന്റെ है. കടഭാരം മാറ്റി തന്നതുമല്ല വലിയ കാര്യം. आपको जो कर्ज को हटाया वो भी बहुत बड़ी बात नहीं है. നിനക്ക് വേണ്ടി അവൻ ചെയ്ത ശുദ്ധീകരണമാണ് ഏറ്റവും വലിയ കാര്യമെങ്കിൽ, हालेलुया. आपके लिए यीशु मसीह ने जो किया, आपको धोया, आपको शुद्धिकरण किया, ये सबसे बड़ी बात है. Praise the Lord. हालेलुया, ഹല്ലേലൂയ, हालेलुया, ഹല്ലേലൂയ. ഹല്ലേലൂയ. യേശു കർത്താവ് പറയുന്നത് നിനക്കൊരു ശുദ്ധീകരണത്തിന് ആവശ്യമുണ്ട്. ഈ ശുദ്ധീകരണമാണ് നിന്റെ ജീവിതത്തിൽ ഏറ്റവും വലിയ അത്ഭുതമായ കാര്യം. यीशु मसीह कहते हैं तेरे लिए कुछ शुद्धिकरण का जरूरत है, ये आपके जीवन में सबसे बड़ा महत्वपूर्ण बात है. ഈ ശുദ്ധീകരണം നിന്റെ കുടുംബത്തെ ശുദ്ധീകരിക്കും. अल्लाह ये शुद्धिकरण आपका परिवार को भी शुद्धिकरण कर നിന്റെ देता है. വ്യക്തിഗത ജീവിതത്തെ ശുദ്ധീകരിക്കും. आपका व्यक्तिगत जीवन को वो शुद्धिकरण कर देता है. നിന്റെ ഭർത്താവിനെ അല്ലെങ്കിൽ നിന്റെ ഭാര്യയെ അവൻ ശുദ്ധീകരിക്കും. आपका पति को या पत्नी को भी वो शुद्धिकरण कर देता നിന്റെ है. മക്കളെ അവൻ ശുദ്ധീകരിക്കും. आपका संतानों को भी वो शुद्धिकरण कर देता है. സമൂഹത്തെ അവൻ ശുദ്ധീകരിക്കും. आपका समूह को भी वो शुद्धिकरण कर देता है. ആർക്കും ആരെയും ശുദ്ധീകരിക്കുവാൻ തയ്യാറുള്ളവനാണ് അവൻ. हालेलुया. किसी को भी वो जो चाहते हैं उनको शुद्धिकरण करने के लिए वो तैयार അവന്റെ रहता है. ശുദ്ധീകരണം പ്രാപിക്കാതിരുന്നാൽ നിനക്കൊരു ബന്ധം ഉണ്ടാകുകയില്ല. हालेलुया. वो शुद्धिकरण पाए बिना यीशु के साथ कोई संगति नहीं होती है. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. എത്ര പേർക്ക് ഈ ജീവനുള്ള വചനത്തെ കുറിച്ച് മനസ്സിലാകുന്നുണ്ട്? हालेलुया. कितने लोग समझ रहे हैं इस जीवित वचन के बारे में. ആ യേശു കർത്താവ് ഇന്ന് നമ്മുടെ മധ്യ വന്നിരിക്കുന്നത് അവൻ കൈ നിറയെ അല്ലെങ്കിൽ ഒരു വാൾട്ടി നിറയെ ബക്കറ്റ് നിറയെ അവന്റെ തിരുരക്തം വളരെയധികം ശേഖരിച്ചിട്ടാണ് വന്നിരിക്കുന്നത്. അവൻ हालेलुया. यीशु मसीह हमारे बीच में अपना लहू को लेकर ही आए हैं.
Praise the Lord. Hallelujah. ആ രക്തത്തിന്റെ ശക്തി എന്നെ ഒന്ന് കഴുകാൻ, എന്റെ ആത്മാവിനെ ഒന്ന് കഴുകാൻ, എന്റെ മനസ്സിനെ ഒന്ന് കഴുകാൻ കർത്താവേ ഞാനിതാ എന്നെ സമർപ്പിക്കുന്നു. हले उस वो लहू का सामर्थ, यीशु का जो बहुमूल्य लहू का सामर्थ आज प्रभु मेरा प्राण को हले और मेरे सोच विचारों को और मेरे शरीर को धोए प्रभु. हालेलुया. इस प्रकार आप प्रार्थना के साथ बने रहें. Praise the Lord. ഈ യേശുവിന്റെ വിലയേറപ്പെട്ട രക്തം അത് ആരെയും നിർബന്ധിച്ച് കഴുകുന്നതല്ല. हालेलुया. इस यीशु मसीह का बहुमूल्य लहू वो जबरदस्ती आकर किसी को धोएगा ഈ नहीं. യേശുവിനെ വിശ്വസിക്കുമ്പോൾ, अब यीशु मसीह पर विश्वास ഈ करेंगे, യേശുവിനെ അനുസരിച്ച് ജീവിക്കുമ്പോൾ, यीशु मसीह का वचन के अनुसार चलेंगे, നീ യേശുവിനെ സ്വന്തം രക്ഷിതാവും പിതാവുമായി സ്വീകരിക്കുമെങ്കിൽ, अल्लाह यीशु मसीह का अपना उतार करता और प्रभु को रूप में आप स्वीकार करेंगे तो അവൻ സർവശക്തനായ ദൈവമെന്ന് നീ അംഗീകരിക്കുമെങ്കിൽ, वो एकमात्र परमेश्वर सर्वशक्तिमान है कर आप उसको हालेलुया स्वीकार करते हैं तो നിനക്ക് വേണ്ടി ഒരു സ്വർഗീയ ബന്ധം ഉണ്ടാക്കി തരുവാനാണ് കർത്താവ് ഇങ്ങനെ ഒരു കഴുകലിന്റെ ആവശ്യം പറയുന്നത്. आपके लिए एक पिता के साथ एक संगति एक मिलन रखने के लिए ही इस प्रकार यीशु मसीह अपना बहुमूल्य लहू को बहाया. Praise the Lord. Hallelujah. ആ കഴുകലിന് യേശു കർത്താവിന്റെ ഉത്തരവാദിത്വത്തെ ദൈവ പൈതലെ നീ അറിയണം. हालेलुया. उस शुद्धिकरण का हालेलुया जो इम्पोर्टेंस को आप परमेश्वर के प्रिय बच्चों आपको समझना है. यीशु मसीह का इस रीति पर एक धोने का काम करना है तो यीशु की जिम्मेदारी को समझो, वैसे ही आप भी उसी जिम्मेदारी को समझना उतने ही महत्वपूर्ण है. हालेलुया, हालेलुया. यीशु जितना आपका विषय में वो जो जिम्मेदारी समझता है उतने ही आप भी उतने ही जिम्मेदार करके आपको भी समझना ही होगा. हालेलुया. तब जाके ये शुद्धिकरण आपका जीवन के लिए वो लाभदायी काम होगा प्रियो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. നിന്റെ ഇഷ്ടത്തിനനുസരിച്ച് ദൈവവചനത്തെ അഡ്ജസ്റ്റ് ചെയ്ത് ഓടിച്ചു കൊണ്ടുപോകുന്നു നീ വിചാരിക്കണ്ട. हमारे इच्छा के अनुसार हम परमेश्वर के वचन को मरोड़ नहीं सकते हैं. Praise the Lord. Praise the Lord. ഇന്ന് അനേക മക്കൾ അങ്ങനെ ചെയ്യാൻ നോക്കുന്നത്. आज इन दिनों में हम देखते हैं अपने इच्छा के अनुसार परमेश्वर के वचनों को तोड़ मरोड़ करते हैं. എന്നാൽ യേശു കർത്താവ് ചെയ്തത് നിന്നെ ദൈവവചനവുമായി അഡ്ജസ്റ്റ് ചെയ്ത് കൊണ്ടുപോകാനാണ്. हालेलुया. परंतु यीशु मसीह इसलिए आया आपको परमेश्वर के वचन के साथ लेके जाने के लिए. അതുകൊണ്ട് ഈ കഴുകലിന്റെ അർത്ഥത്തെ കുറിച്ച് നീ മനസ്സിലാക്കണം. നീ इसलिए इस शुद्धिकरण का जो बारे में उसका अर्थ के बारे में आपको समझना है. ഈ കഴുകലിന്റെ രീതിയെ നീ ഒന്ന് അറിയണം. जिस प्रकार उन्होंने धोया उस रीति को भी आपको समझना है. Praise the Lord. നിനക്ക് മനുഷ്യരോടുള്ള ബന്ധത്തിനേക്കാളും ഒരു വലിയ ബന്ധത്തിന്റെ ഒരു അറിവാണ് നിനക്ക് ദൈവം തരുന്നത്. हालेलुया. मनुष्य का जो रिश्ता है उससे भी बढ़कर एक रिश्ता के बारे में यहाँ बताया गया है. Praise the Lord. हालेलुया. അപ്പോൾ നിങ്ങൾ അടുത്തിരിക്കുന്നവർ തട്ടിച്ചോ ഈ കഴുകൽ അത്ര എളുപ്പമുള്ള കാര്യമല്ലേ എന്ന്. हालेलुया. വെറുതെ ഒന്ന് കഴുകിയ പോലെ ഇത് കഴുകൽ അത്ര എളുപ്പമല്ലേ എന്ന് ചോദിച്ചു നോക്ക്. ഈ കഴുകൽ എളുപ്പമാണോ എന്ന് ചോദിച്ചു നോക്ക്. अब पास में बैठने वालों से पूछे कि ये शुद्धिकरण आसान है क्या? ഇത് എല്ലാവരും പറയുമ്പോൾ വളരെ എളുപ്പമാണ്. ഒരു ബാട്ടിൽ കുറച്ച് വെള്ളം എടുക്കണം, വെള്ളം ഒഴിച്ച് കഴുകി കൊടുത്താൽ എന്താ പ്രശ്നം? सभी लोग कहते हैं आसान है, एक बाल्टी में तो पानी लेना है, फिर पैर धोने में क्या मतलब इतना कठिन बात क्या है? Praise the Lord. നീ കഴുകേണ്ടത് ആരെയാണ്? आप किसको धोना है? ആരാണ് നിന്നെ കഴുകേണ്ടത്? कौन आपको धोना है? ഈ തിരിച്ചറിവ് നിന്റെ ജീവിതത്തിൽ ഉണ്ടായിരിക്കണം. ये समझ आपको अंदर होना जरूरी है. Praise the Lord. യേശു ഇത്രയും താഴ്മയോടെ ഒരു മനുഷ്യന്റെ കാല് കഴുകണമെങ്കിൽ നീ എത്രത്തോളം താഴ്മയോടെ നീ മറ്റുള്ളവരെ കഴുകേണ്ടി വരും. हालेलुया. यीशु मसीह हालेलुया इतना नम्र बनकर दीन बनकर अपने चेलों का पैर धोया है, तो आप लोग कितने नम्र बनकर दूसरों के पैरों को धोना है. Praise the Lord. हालेलुया. ഈ കഴുകൽ മറ്റെവിടെയുമല്ല, നീ നിന്റെ ജീവിതത്തിൽ തുടങ്ങണം, നിന്റെ കുടുംബത്തിൽ തുടങ്ങണം. അപ്പോൾ കർത്താവുമായിട്ടൊരു വലിയ ബന്ധം ഉണ്ടായി തുടങ്ങും. हालेलुया. ये बाहर से नहीं, आपका परिवार का अंदर से ही हालेलुया आपका परिवार के अंदर से ही इसको धोने के लिए शुरू करना है. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. 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 പെട്ടെന്ന് ആർക്കും ഇത് മനസ്സിലാക്കാൻ പറ്റുന്നില്ല. जल्दी एकदम इसको समझना मुश्किल है. നിങ്ങൾ ഇതിനെക്കുറിച്ച് ധ്യാനിച്ചുകൊണ്ടേയിരിക്കുമ്പോൾ ഹൃദയത്തിൽ നിങ്ങൾക്ക് പരിശുദ്ധാത്മാവ് നിങ്ങൾക്ക് അതിന്റെ വെളിപ്പാട് തന്നു തുടങ്ങും. आप इसका वचन के बारे में आप मनन करते रहेंगे तो पवित्र आत्मा आपका अंदर उसका प्रकाशन देगा. ആമേൻ. ഈ കഴുകൽ അത്ര എളുപ്പമുള്ള കാര്യമല്ല. ये ऐसी इस प्रकार धोना एक आसान बात नहीं है. ഈ കഴുകൽ അത്ര സുഖമുള്ള വിഷയമൊന്നുമല്ല. ये धोना एक अच्छी तरह ये एक सुकून देने ഈ वाला बात ലോകത്തിൽ नहीं है. മറ്റെല്ലാവരെക്കാളും വ്യത്യസ്തമായ ഒരു കഴുകലാണിത്. ये दुनिया में बाकी सारे चीजों से भी
एक अलग अलग सा एक महत्वपूर्ण एक बात यहाँ का जो बारे में जो लिखा है യേശു दोना। ഇത്രയും താഴ്ന്നത് എന്തുകൊണ്ടാണ്? यीशु मसीह क्यों इतना नम्र दीन बना? അവൻ തന്നിലേക്ക് തന്റെ മക്കളെ അടുപ്പിക്കുവാൻ വേണ്ടിയാണ്, ബന്ധമുണ്ടാക്കാൻ വേണ്ടിയാണ്. वो अपने बच्चों को अपने पास लेके आने के लिए है। ഇന്ന് ദൈവപദത്തിലെ നിനക്ക് ആരോടെങ്കിലും ഒരു ബന്ധം ആവശ്യമുണ്ടെങ്കിൽ നിനക്കൊരു കഴുകലിന് ആവശ്യമുണ്ട്. हालेलुया। आज परमेश्वर का प्रिय बच्चों, यदि आपको किसी का साथ हालेलुया एक निकट जाना है तो आपके लिए एक धोने का जरूरत, शुद्धिकरण का जरूरत है। निकट जाना ही नहीं, एक संबंध रखने के लिए, एक रिश्ता रखने के लिए आपको एक धुलाई की जरूरत है। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। कितने लोगों को विश्वास में, कितने लोगों को समझ में आ रहा है? हालेलुया। मुझे किसी के साथ अगर एक रिश्ता रखना है, मुझे एक अपने एक धुलाई की जरूरत है प्रभु। हालेलुया। धुलाई के बगैर ना आप रिश्ता बना पाएंगे, धुलाई के बगैर ना यीशु के साथ आप संपर्क रख नहीं पाएंगे। यीशु कहेंगे मैं तुम्हें नहीं जानता हूं क्योंकि तुम्हारे धुलाई नहीं हो रखे हैं। यीशु ने इतना अद्भुत काम मेरे जीवन में किया, वो तो उसको साइड में छोड़, वो बड़ी चीज नहीं है, पर तुम अपना धुलाई नहीं कर रखे हैं। प्रेज़ द लॉर्ड। जब तक ये धुलाई नहीं होगी, यीशु कहता है कि मेरे साथ कोई संबंध, कोई रिश्ता नहीं है। रिश्ता है करके बोलना भी नहीं, भूल जाओ इसको। वेरी क्लियरली वचनों के जरिए परमेश्वर हमसे बातें कर रहे हैं। हालेलुया, हालेलुया, പ്രൈസ് ദി ലോർഡ്. അഗർ ഇന്ന് നീ നിന്നെ യേശു കർത്താവിന്റെ കരത്തിൽ നീ സമർപ്പിക്കുമെങ്കിൽ മരണം വരെ, നിന്റെ മരണം വരെ കഴുകുവാൻ ശക്തനാണ് നമ്മുടെ യേശു കർത്താവ്. यदि आप अपने जीवन को यीशु मसीह के हाथों में समर्पण करते हैं तो जब तक हम जीवित हैं तब तक वो हमें शुद्धिकरण करते रहेगा। പ്രൈസ് ദി ലോർഡ്, Amen. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. Hallelujah. നിന്നെ കഴുകി സ്വന്തമാക്കുവാൻ, നിന്നെ കഴുകി സ്വന്തമാക്കുവാൻ യേശു കർത്താവ് ഇതാ അവന്റെ തിരുരക്തവുമായി നമ്മുടെ മുമ്പിൽ വന്നിരിക്കുകയാണ്. हालेलुया। आपको धोकर हालेलुया अपना अपना बनाने के लिए हालेलुया यीशु मसीह अपने बहुमूल्य लहू के साथ आपका पास आकर खड़ा है। പ്രൈസ് ദി ലോർഡ്. हालेलुया। നിനക്ക് പറയാൻ ഒരു യോഗ്യത അതിന്റെ ആവശ്യമേ ഇല്ല. हालेलुया। आपको इस प्रकार कहने के लिए मैं योग्य हूं कर बोलने के लिए कुछ भी जरूरत नहीं है। നിന്റെ വിശ്വാസവും അവനോടുള്ള നിന്റെ സ്നേഹവും മതി നിനക്കൊരു കഴുകലിന്റെ ആവശ്യത്തിന്. हालेलुया। आपको जो विश्वास और यीशु मसीह के साथ जो प्रेम, ये हालेलुया काफी है आपको धोकर शुद्ध करने के लिए। നാം നമ്മുടെ പാപങ്ങളെ ഏറ്റുപറയുമെങ്കിൽ, നാം നമ്മുടെ പാപങ്ങളെ കുറിച്ച് ഒരു പാപബോധം ഉണ്ടാവുമെങ്കിൽ യേശു കർത്താവ് നമ്മെ കഴുകുവാൻ ശക്തനാണ്. हालेलुया। यदि हमारा हालेलुया हमारा पापों को याद करेंगे अले और हमारा पापों को जो बोध हमारे अंदर होता है तो यीशु मसीह हमें धोकर शुद्ध करने के लिए वो काफी है। എത്ര പേർ നിങ്ങൾ സ്വയം തുറന്നു പറയും, കർത്താവേ എന്നെ നിന്റെ കരം കൊണ്ട് നീ എന്നെ ഒന്ന് കഴുകി വെടിപ്പാക്കണമേ എന്ന് എത്ര പേർ പറയും? कितने लोग हृदय खोलकर अभी इस वक्त बोल सकते हैं, प्रभु मुझे हालेलुया अपना लहू से मुझे धोकर शुद्ध कीजिए। Praise the Lord. हालेलुया। Praise the Lord. എത്ര പേർ Hallelujah. പറയും, കർത്താവേ എനിക്ക് നീയുമായ ഒരു അടുപ്പം, എനിക്ക് നിന്നെ ഒരു ബന്ധം എനിക്ക് വേണമെന്ന്? कितने लोग बोलेंगे कि प्रभु यीशु मसीहा आपका साथ जो संगति, आपका साथ जीने वाला एक जिंदगी मुझे चाहिए। യേശു കർത്താവ് തന്റെ ഏറ്റവും പ്രിയ ശിഷ്യനോട് പറഞ്ഞ വാക്കാണ്, ഞാൻ നിന്നെ കഴുകിയില്ല എങ്കിൽ നീയും ഞാനുമായിട്ട് ഒരു ബന്ധമില്ല എന്ന്. यीशु मसीहा अपने चेला जो पत्रस से ये कहा, यदि मैं तुझे ना धोऊं तो मेरे साथ तेरा कुछ भी साझा नहीं। Praise the Lord. हालेलुया। Praise the Lord. Hallelujah. യേശു കർത്താവ് നിന്നെ കൊണ്ട് ചിലത് ചെയ്യിപ്പിക്കുന്നത് കൊണ്ട് യേശുവുമായി എന്ത് വലിയ ബന്ധമുണ്ടെന്ന് നീ വിചാരിക്കേണ്ട. നീ हालेलुया। यदि आप कुछ यीशु मसीह के लिए जो कर रहे हैं इसका अर्थ ये नहीं है यीशु का साथ आपका रिश्ता मजबूत हो गया है। ഞാൻ ഒരു പ്രാവശ്യം കൂടെ പറയുകയാണ്, കർത്താവേ ഞാൻ നിനക്ക് വേണ്ടി ഇതെല്ലാം ചെയ്യുന്നല്ലോ എന്ന് പറഞ്ഞതുകൊണ്ട് ഒരു ബന്ധം അത് അവിടെ ഇല്ല, അത് തെളിയിക്കുന്നതാണ് പത്രോസിനോട് കർത്താവ് ഈ പറഞ്ഞ വാക്ക്. मैं एक बार और कहना चाहूंगा कि मैंने प्रभु यीशु मसीह में आपके लिए ये सारे बातें तो बाकी सारे चीजों तो करता हूँ, इस प्रकार मैंने किया है कर बोलने से हालेलुया यीशु का साथ ये साथ संगति नहीं हो सकता। പത്രോസിന് പറയാൻ കാണും, കർത്താവേ ആ കല്യാണ വീട്ടിൽ വെച്ച് കർത്താവെ വീഞ്ഞ് ആമേൻ നീ കൊടുത്ത വീഞ്ഞ് കുടിച്ചവ ഒരു പങ്ക് പറ്റിയോ ഞാനുമാണ്, ആ വീഞ്ഞ് തയ്യാറാക്കുന്ന ഞാനവിടെ ഉള്ളതാണ്, അതുകൊണ്ട് ഞാൻ നീങ്ങോട്ടുള്ള റിസ്ത അത് എത്ര വലുതെന്ന് നിനക്ക് ഓർമ്മയുള്ളതാണെന്ന് യേശുവിനോട് പറയാം. जिस प्रकार जो खाना का जो विवाह घर पर पानी को दाखरस में बदला था, उस समय पतरस इस प्रकार बोल सकता था, प्रभु मैं भी वहां पर था, मैं भी कुछ कर रहा था, हालेलुया आपको मेरे साथ, मुझे आपका साथ बहुत बड़ा संगति है, रिश्ता है कर बोल सकता അന്ന് था। 5 അപ്പവും 2 മീനും നീ വാഴ്ത്തി തുസ്തി തന്നപ്പോ അത് വിളമ്പുവാൻ വേണ്ടി ഞാനും അത് മുമ്പോട്ട് പോയതാണ്.
അങ്ങനെ എനിക്ക് നീയുമായിട്ടുള്ള വലിയ ബന്ധമുണ്ട്. हालेलुया। उस दिन जो 5 रोटी और 2 मछलियों को अपने 5 से भी अधिक लोगों को आपने खिलाया, तो उस समय मैं वहां पर था और मैं भी उसको बांट रहा था, वहां पर मैं भी काम कर रहा था। प्रभु मेरे साथ आपका बहुत बड़ा रिश्ता है कर वो बोल सकता था। മറ്റുള്ളവരെക്കാളും അത്ഭുതമായി കടലിന്റെ പുറത്ത് നടന്നു വരുവാൻ നീ എന്നെ സഹായിച്ചാണ്, നീ പറഞ്ഞതുകൊണ്ട് ഞാൻ നടന്നു വന്ന ഞാനാണ്. हालेलुया। जिस प्रकार यीशु मसीह पानी पर चल रहा था, चलकर आ रहा था, उस समय ये भी बोल सकता था कि प्रभु आपका कहने पर मैं भी हालेलुया पानी पर चलने लगा, मुझे आपका साथ बहुत बड़ा रिश्ता है कर वो बोल सकता था। എന്നാൽ പത്രോസിനോട് ഭർത്താവ് പറയുകയാണ്, परंतु पत्रस से यीशु मसीह इस प्रकार कहते हैं, ഇതെല്ലാം ശരി തന്നെ, ഞാൻ മാനിക്കുന്നുണ്ട്, പക്ഷേ ഞാൻ നിന്നെ കഴിയില്ലെങ്കിൽ നീ എനിക്കുമായിട്ട് ഒരു ബന്ധമേ ഇല്ല. हालेलुया। ये सारे बातें तूने किया है वे सही बात है, लेकिन यदि मैं तुझे ना दूं तो मेरे साथ तेरा कुछ भी साझा नहीं। ഞാനുമായി ഒരു ബന്ധം നിനക്ക് വേണമെങ്കിൽ നിനക്ക് ഒരു കഴുകലിന് ആവശ്യമുണ്ട്. मेरे साथ एक रिश्ता, एक संगति चाहिए, तो मेरे लिए मेरे द्वारा एक धुलाई का जरूरत है। ഞാൻ ഒരുപാട് ഉപവാസ പ്രാർത്ഥനയ്ക്ക് പോകുന്നു, ഞാൻ ഒരുപാട് കാര്യങ്ങൾ ദൈവത്തിന് വേണ്ടി ചെയ്യുന്നു, ഇതെല്ലാം ശരിയാ. हालेलुया। अब मैं तो हर प्रार्थना में हम जाते हैं, हर रविवार को हम प्रार्थना में जाते हैं, ये हालेलुया, ये हम उपवास करते हैं, ये सब कुछ सही है। നല്ല ആത്മാവിൽ നിറയുന്ന ഒരു അന്തരീക്ഷത്തിൽ ഞാൻ ജീവിക്കുന്നില്ലേ, അതെല്ലാം ശരിയാ. हम आत्मा का जो आत्मा से भरने वाला उस परिस्थिति में, उस सिचुएशन में हम जी रहे हैं। എന്നാൽ നിന്റെ ആത്മാവിനെ നീ ഇന്നൊന്ന് കഴുകി വെടിപ്പാക്കിയില്ലെങ്കിൽ യേശു പറയാണ്, നീ ഞാനുമായിട്ട് ഒരു ബന്ധവുമില്ല, ആ ഉള്ള ബന്ധമൊക്കെ അത് വേറെയാണെന്ന്. हालेलुया। यदि परमेश्वर हालेलुया यीशु मसीह हमारा आत्मा प्राण को नहीं धोता है, तो यीशु का साथ कोई साझा नहीं। Praise the Lord. Thank you, Jesus. എന്താണ് യേശു കർത്താവ് ഇവിടെ നമുക്ക് തരുന്ന ഒരു സന്ദേശം എന്താണ്? यहाँ से यीशु मसीह हमसे क्या बातें कर रहे हैं? യേശുവിന് തന്റെ ഭക്തരോടുള്ള ഒരു ബന്ധം വേണമെങ്കിൽ അവന് ഇതുപോലെ ഒരു കഴുകലിന്റെ ആവശ്യമുണ്ട്. हालेलुया। यीशु मसीह को अपने भक्तों के साथ, अपना डरवैयों के साथ, अपना जो बच्चों के साथ यदि कोई रिश्ता रखना है, तो इस प्रकार के एक धुलाई का जरूरत है। അതിന് വളരെ ഉദാഹരണമായാണ് കർത്താവ് ഈ 13ാമത്തെ അധ്യായത്തിലൂടെ യോഹന്നാനിലൂടെ നമുക്ക് വേണ്ടി എഴുതി തന്നിരിക്കുന്നത്. उसके लिए एक उदाहरण, बहुत बड़ा उदाहरण के रूप में इस यूहन्ना का 13वें अध्याय में हमें लिख के दिखाया है। എന്താണ് യേശു കർത്താവ് അവിടെ ചെയ്തത്? यीशु मसीह यहाँ पर क्या किया था? ആമേൻ ആമേൻ. വാക്യം 2 ശ്രദ്ധിച്ചാൽ ആമേൻ, ഈ ശുദ്ധീകരണത്തിന് വേണ്ടി ചെയ്ത ചില കാര്യങ്ങൾ അവിടെ ഉണ്ട്. दूसरा वचन हम पढ़ेंगे तो शुद्धिकरण के लिए जो कुछ यीशु ने किया वहाँ पर लिखा है। जब शैतान शिमोन के पुत्र यहूदा इस्करियोती के मन में ये डाल चुका था कि उसे पकड़वाएं, तो भोजन के समय यीशु ने ये जानकर कि पिता ने सब कुछ मेरे हाथ में कर दिया है और मैं परमेश्वर के पास से आया हूँ और परमेश्वर के पास जाता हूँ, भोजन भर से उठकर अपने ऊपरी कपड़े उतार दिए। അവിടെ ശ്രദ്ധിക്കണം, അവൻ എന്താണ് അവിടെ ചെയ്തത്? यहाँ पर ध्यान दें। ഒന്നാമത്തെ കാര്യം, അവൻ അത്താഴത്തിൽ നിന്ന് എണീറ്റു. അവൻ यहाँ पर पहली बात यहाँ पर लिखा है भोजन भर से उठा। യേശുവിന് മനസ്സിലായി, എന്നെ കാണിച്ചു കൊടുക്കുക, എന്നെ പിടിപ്പിക്കുന്നുള്ള സമയമൊക്കെ അടുത്തെത്തി കഴിഞ്ഞു, ഇനി എന്റെ പക്കത്ത് ഇനി അധികം സമയമില്ല. यीशु मसीह जानते थे कि मुझे पकड़वाया जाएगा, उसका समय निकट आ चुका है, अब मेरे पास और ज्यादा समय नहीं है। ഞാൻ ഇതുവരെ ചെയ്തതൊന്നും വലിയ ശുശ്രൂഷയല്ല, ഇനി ചെയ്യേണ്ടത് ഒരു വലിയ ശുശ്രൂഷ ബാക്കി കിടപ്പുണ്ട്, എനിക്ക് അതൊന്നും ചെയ്യണം. अब मैं अभी तक जो सेवा किया हूँ वो बहुत बड़ा नहीं है, उससे भी बढ़कर एक सेवा है, उसे मुझे करना है। Praise the Lord. हालेलुया। Praise the Lord. हालेलुया। നീ ഇതുവരെ നീ ആർക്കെങ്കിലും ചെയ്തത് വലിയ സേവയൊന്നും വിചാരിക്കണ്ട, ഇനി ചെയ്യേണ്ട ഒരു സേവ നിനക്ക് ബാക്കിയുണ്ട്. हालेलुया। अभी तक जो आपने जो सेवा किया है वो बहुत बड़ा कर ना सोचें, आपके लिए और बहुत बड़ा सेवा करने के लिए है। Praise the Lord. हालेलुया। Praise the Lord. हालेलुया। എത്ര പേർക്ക് ഇത് മനസ്സിലാകുന്നുണ്ട്? कितने लोगों को समझ में आ रहा है? Praise the Lord. പത്രോസേ, നീ ഈ സേവ വാങ്ങാൻ നീ യോഗ്യനും കൂടി ആയിരിക്കണം. ഈ സേവ വാങ്ങാൻ നീ നിനക്കൊരു സമർപ്പണത്തിന്റെ യോഗ്യത നിനക്ക് വേണം. इस प्रकार एक धुलाई करने के लिए हालेलुया हे पतरस, आपको भी एक समर्पण का जरूरत है। ഒരു സമർപ്പണത്തിന്റെ ഹൃദയം നിനക്ക് വേണം.
ये समर्पण का एक हृदय, एक मन എന്തായാലും आपको യേശു കർത്താവിന് അവിടെ ബാക്കി സമയമൊന്നും ഇല്ലാത്തതുകൊണ്ട് കർത്താവ് അത്താഴം വിട്ട് തന്നെ അവൻ ആഹാരം വിട്ടിട്ടാണ് എണീറ്റത്. यहाँ पर यीशु मसीह के लिए यीशु मसीह के पास और ज्यादा समय नहीं था, इसलिए वो भोजन को छोड़कर वहां से उठे. രണ്ടാമത് മേലങ്കി അവൻ ആ ദൈവിക വസ്ത്രം ഒന്ന് മാറ്റി വെച്ചു. उसके बाद वहां लिखा अपने ऊपरी कपड़े उतार दिए. वो परमेश्वरित्व वो ऊपर से जो आया है, स्वर्ग से आया, उस वो वाला उस बाहरी कपड़े को उतारा. ഒരു ദാസന്റെ വേഷമെടുത്തു. ദാസൻ എന്താണ്? ഒരു മസ്ദൂറിന്റെ അല്ലെങ്കിൽ ഒരു സാധാരണ ജോലിക്കാരന്റെ വസ്ത്രം എടുത്തവൻ ആ കച്ച തോർത്തെടുത്ത് അരയിൽ കെട്ടിയവൻ. जिस प्रकार एक नौकर होते हैं, उस प्रकार वो अपने अंगोछक से उसकी कमर बांधी. എന്നിട്ട് ഒരു പാത്രത്തിൽ അവൻ വെള്ളം എടുക്കുകയാണ്. उसके बाद एक बर्तन में पानी लिया. എന്നിട്ട് അവൻ കഴുകൽ തുടങ്ങി. उसके बाद वो धोने लगा. ഈ 5 കാര്യങ്ങളാണ് കർത്താവ് ഇതിനു വേണ്ടി എടുത്ത തയ്യാറെടുപ്പ്. ये 5 बातें हैं यहाँ पर यीशु मसीह इसके लिए तैयार हुए. ഇതിന്റെ ഒരു സമ്പൂർണ്ണ വിവരണമാണ് അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് ഫിലിപ്പിയർക്ക് എഴുതിയ ലേഖനം അധ്യായം 2. इसका एक संपूर्ण विवरण अपोस्तल पॉल आमीन फिलिपियों का किताब अध्याय 2 उसका 5 से लेके 8 तक बड़े विस्तार से और अलग रीति से इसको बता रखे हैं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आमीन. നമ്മൾ ഒരുപാട് പ്രാവശ്യം വായിച്ചു പോയ വചനങ്ങളൊക്കെയാണ് ഇതെല്ലാം. हम बहुत बार इन वचनों को पढ़े हैं. ആമേൻ. അവിടെ വായിച്ചു നോക്കൂ, അവൻ ദാസരൂപം എടുത്തു എന്നാണ്. वहां पर लिखा है, जिसने परमेश्वर को स्वरूप में होकर भी परमेश्वर को तुल्य होने को अपने वश में रखने की वस्तु ना समझा, वरन अपने आप को ऐसा शून्य कर दिया और दास का स्वरूप धारण किया और मनुष्य की समानता में हो गया और मनुष्य के रूप में प्रकट होकर अपने आप को दीन किया और यहाँ तक आज्ञाकारी रहा कि मृत्यु, हाँ क्रूस की मृत्यु भी सह ली. Praise the Lord. Thank you, അവൻ എടുത്തത് ജലമല്ല പ്രിയ മക്കളെ, അവൻ എടുത്തത് അവന്റെ ശരീരത്തിൽ നിന്ന് ഒഴുകി ഇറങ്ങുന്നതായ തിരുരക്തത്തിന് ബദലായാണ് അവൻ എടുത്തു വെച്ചിട്ടുള്ളത്. हालेलुया. ये समझना है प्रिय बच्चों, हालेलुया. यीशु मसीह वो पानी ही नहीं, उसका शरीर से निकलने वाला बहने के लिए जो बहाने के लिए वो जा रहा था, उस लहू को ही लेकर वो वहां बाल्टी पर रखा. മനുഷ്യവർഗത്തെ കഴുകുവാൻ തന്റെ ചങ്കിലെന്ന് വീണ ചങ്കിലെന്ന് ചൊരിയുന്നതായ ആ രക്തം അവൻ ഏന്തി നിൽക്കുകയാണ്. അവൻ हालेलुया. अपना छाती से निकलने वाला, हालेलुया, उस लहू को लेकर मानव जाति को छुड़ाने के लिए, धोने के लिए वहां पर खड़ा था. അവൻ മരണത്തോളം അവനെ ഏൽപ്പിച്ചു. ക്രൂശിലെ മരണത്തോളം അവൻ ഏൽപ്പിച്ചത് നമ്മുടെ രക്ഷയ്ക്ക് വേണ്ടി മാത്രമായിരുന്നു. अरे वो यहाँ तक आज्ञाकारी रहा, अपने आप को समर्पण किया कि मृत्यु, हाँ क्रूस की मृत्यु भी सह ली. തന്റെ വിലയേറപ്പെട്ട രക്തത്തിന്റെ ഒഴുക്ക് അവൻ എന്തിനു ഒഴുക്കിയെന്നുള്ള ആ ഒരു ഓർമ്മ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ തരികയാണ് യേശു കർത്താവ്. यीशु मसीह क्यों लहू बहाया है, उस बहुमूल्य लहू को क्यों बहाया है, क्यों बहाना पड़ा, ये सारे बातों को हमें यहाँ पर हम അവൻ देखते ആ हैं. ക്രൂശിലെ മരണത്തോളമുള്ള ബന്ധം, നാമുമായിട്ടുള്ള ഒരു ബന്ധം എത്ര വിലയേറപ്പെട്ടതെന്ന് ദൈവം ഇവിടെ കാണിച്ചു वो തരികയാണ്. क्रूस की मृत्यु तक सह ली, ताकि वो यीशु का साथ हमारा रिश्ता कितना बहुमूल्य है, कितना बड़ा है. हालेलुया. हम यहाँ पर हम इसको समझ सकते हैं. Praise the Lord. അത് ആ വിലയുടെ ഏറ്റവും പ്രാധാന്യം മനസ്സിലാക്കിയിട്ടാണ് യേശു കർത്താവ് ഇപ്പോൾ ഇതാ നമ്മുടെ മുമ്പിലും ഓരോരുത്തരെ ആവശ്യപ്പെടുന്നവരെ കഴുകുവാൻ, അവനെ ഒരു സ്വർഗീയ പൈതലാക്കി മാറ്റുവാൻ അവൻ ഇതാ തിരുരക്തവുമായി നമ്മുടെ മുമ്പിൽ വന്നിരിക്കുന്നു. यीशु मसीह का लहू के द्वारा हमारे जीवन को धुलाई करने का बहुत बड़ा जरूरत है. वो उसको समझ कर ही आज हालेलुया यहाँ पर यीशु मसीह अपने लहू के साथ यहाँ पर खड़ा है. നിന്നെയും എന്നെയും പാപികളായ ദോഷികളായ നമ്മെ കഴുകുവാൻ അവൻ തിരുരക്തവുമായിട്ടല്ല വന്നിട്ടുള്ള അവന്റെ കരങ്ങളിലുള്ളത് ആ രക്തത്തിന്റെ കറയാണ്. ദൈവമക്കളെ, നാം ഇന്ന് വിശ്വസിക്കുമെങ്കിൽ നമ്മുടെ പാപശാപങ്ങളെ കഴുകുവാൻ അവന്റെ കരത്തിലെ കറ മതിയാകും. हालेलुया. यीशु मसीह आज हालेलुया अपना हाथों में उस हालेलुया लहू का जो धाग के साथ हमारा सामने आया है, वो काफी है हमारा पापों को, श्रापों को धोकर शुद्ध करने के लिए. ഏതു പൈശാചിക ശക്തികളെയും കത്തിച്ചു കളയുന്ന ആ ശക്തിയാർന്ന ദൈവത്തിന്റെ ശക്തി അത് നമുക്ക് മതിയായതാണ്. हालेलुया. किसी भी प्रकार का दुष्ट आत्मा क्यों ना हो, अंधकार की ताकत
जो कुछ भी हो उसको हमारे जीवन से दूर कर कर हमें धोकर शुद्ध करने के लिए यीशु का लहू काफी है। ആ രക്തത്തിന്റെ കറകൾ നിന്റെ രോഗത്തിനെ കഴുകിക്കളയാൻ മതിയായതാണ്. हालेलुया, वो बहुमूल्य लहू का हर एक बूंद है हालेलुया आपका जो रोगों को हालेलुया धोकर शुद्ध कर 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 आपको चंगा करने के लिए काफी है। വേദനയും മാറ്റുവാൻ മതിയായതാണ് യേശുവിന്റെ രക്തത്തിന്റെ കറ. हालेलुया किसी भी प्रकार का दर्द दुख क्यों ना हो उसको हालेलुया दूर करने के लिए हटाने के लिए यीशु का लहू काफी है। നിനക്കൊരു പുതിയ ബന്ധം ആവശ്യമാണോ? ആ യേശുവിന്റെ വിലയേറപ്പെട്ട രക്തത്തിന്റെ കറ മതിയാകും. हालेलुया आपका जो फैमिली जीवन में हालेलुया जो हालेलुया या कहीं भी अच्छा सा रिश्ता बनाकर रखना है तो यीशु का लहू काफी है। Praise the Lord. हालेलुया യേശു കർത്താവിന്റെ ഏറ്റവും പ്രധാനപ്പെട്ടതും വിലയേറപ്പെട്ട കാര്യം നമ്മെ ഒന്ന് കഴുകി ശുദ്ധീകരിക്കുക, നമ്മളെ അവനുമായിട്ടുള്ള ഒരു ബന്ധം ഉണ്ടാക്കിയെടുക്കുക എന്നുള്ളതാണ്. यीशु मसीह का जो महत्वपूर्ण जो बात महत्वपूर्ण एक विषय एक चाहत है ये है कि हमें धोकर शुद्धिकरण कर कर वो अपना बनाने के लिए हालेलुया हमारे अंदर वास करने के लिए ही है। നമ്മുടെ സ്വർഗീയ പിതാവിന് ഏറ്റവും പ്രധാനപ്പെട്ടതും വിലയേറപ്പെട്ട കാര്യം എന്തായിരുന്നു? हालेलुया पिता परमेश्वर का बहुत बड़ा हालेलुया जो महत्वपूर्ण बात और बहुमूल्य बात क्या था? യേശു കർത്താവ് മനുഷ്യന് വേണ്ടി ചെയ്ത അത്ഭുതങ്ങളൊന്നും അല്ല വലുത്. हालेलुया यीशु मसीह जो मानव जाति के लिए जो कुछ जो अद्भुत काम चमत्कार किया वो बड़ी बात नहीं है। അതെല്ലാം പിതാവിന് അറിയാം. ഇതെല്ലാം അത് ചെയ്യുന്നതൊക്കെ സ്വാഭാവികമാണ്. ये सब कुछ तो परमेश्वर का जो स्वभाव है वो होता ही रहेगा। നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ കർത്താവ് ചെയ്യുന്ന എല്ലാ അത്ഭുതങ്ങളും സ്വാഭാവികമാണ്. हालेलुया हमारे जीवन में भी परमेश्वर के द्वारा जो होने वाला हर एक अद्भुत क्योंकि वो होना ही था कि हालेलुया उनका स्वभाव यही है। നമ്മുടെ ശുദ്ധീകരണത്തിന് വേണ്ടി കർത്താവിനെ തന്റെ മരണത്തോളം തന്റെ മകനെ മരണത്തോളം ഏൽപ്പിച്ചു കൊടുത്തതാണ് യേശു നമ്മുടെ സ്വർഗീയ പിതാവിന് ഏറ്റവും വലിയ കാര്യം. हालेलुया पिता परमेश्वर ने हमसे इतना प्रेम किया अपने एकलौता पुत्र को हालेलुया क्रूस का मृत्यु तक हालेलुया हमारे लिए दे दिया। हालेलुया Praise the Lord. जीसस Praise the Lord. അങ്ങനെ ആ സ്വന്തം പുത്രനെ മരണത്തിന് ഏൽപ്പിച്ചു കൊടുത്തതിന്റെ അത്ഭുതമായ ദൈവ ജീവനുള്ള വചനം എഴുതി അറിയിക്കുകയാണ് നമ്മിലൂടെ നമുക്ക് വേണ്ടി ദൈവം തന്നിരിക്കുന്നത്. हालेलुया पिता परमेश्वर ने जो अपने एकलौता पुत्र को देकर हमें पूरा हालेलुया पाप श्रापों से हालेलुया दुष्ट आत्मा मंडलों से हमें छुड़ाकर हालेलुया अपना संतान बनाने के लिए ही हालेलुया परमेश्वर ने हालेलुया हमें ये वचनों को द्वारा बता रहा है। हम दूसरों को भी ये वचनों को ഈ बताएं। ജീവനുള്ള സുവിശേഷം നമ്മുടെ അരികിൽ എത്തിച്ചതിന്റെ പ്രധാന ഉദ്ദേശവും അത് തന്നെയാണ്. നമുക്ക് വേണ്ടി ജീവനെ തന്ന് രക്ഷ നൽകുവാൻ ഒരുവനെ കർത്താവ് പറഞ്ഞു വിട്ടു. അവന്റെ പേരാണ് യേശു കർത്താവ്. हालेलुया ये सुसमाचार भी हमारे पास इसलिए भेजा गया है कि हमारे लिए पिता परमेश्वर हमें छुड़ाने के लिए हमें आनंद जीवन देने के लिए हालेलुया एक व्यक्ति को भेजा उसका नाम है यीशु मसीह। ഹല്ലേലൂയ. हालेलुया അവന്റെ പ്രാധാന്യം എന്തായിരുന്നു? അവൻ മരണത്തെ തിരിച്ചു വിളിച്ചാൽ വരുവാൻ ശക്തിയുള്ള വചനമായിരുന്നു. हालेलुया ശക്തിയുള്ള വ്യക്തിയായിരുന്നു യേശു കർത്താവ്. हालेलुया मृत्यु के ऊपर भी जयवंत होने वाला ये सामर्थ्य रखता है यीशु मसीह। Praise the Lord. നമുക്കറിയാം യേശു ഒരു ലാസറിന്റെ സംഭവം നമുക്ക് ബൈബിളിൽ അറിയാം. हालेलुया हम देखते हैं बाइबल में लाजर के बारे में हम देखते हैं എല്ലാവർക്കും നല്ല പരിചയമുള്ള വചനമാണ്. सब जानते हैं इस वचन को। യേശു കർത്താവ് മരിച്ച് 4 ദിവസമായ ഒരുവന്റെ ശവക്കല്ലറയിൽ പോയി നിൽക്കുകയാണ്. हालेलुया यहाँ पर हम देखते हैं लाजर मर चुका 4 दिन हो गया जो उस कब्र के सामने जाकर यीशु मसीह खड़ा है। ലാസറെ ഒരൊറ്റ വിളിയാ വിളിച്ചത്. हालेलुया यीशु मसीह एक कहा हे लाजर बाहर आकर कर एक शब्द बताया। Praise the Lord. എത്ര ധൈര്യം വന്നു കാണും യേശുവിന്, എത്ര ഉറപ്പുണ്ടായിരിക്കും അവൻ എന്റെ ശബ്ദം കേൾക്കുമെന്ന്. हालेलुया यीशु मसीह को कितना धैर्य कितना कॉन्फिडेंस था कि वो 4 दिन हो गया मरकर सड़ा हुआ वो शव सुन पाएगा। Praise the Lord. യേശു അല്ലാതെ ഏതെങ്കിലും ഒരു വ്യക്തി ഇതുപോലെ ശ്മശാൻ കാട്ടിൽ ചെന്നിട്ട് എടാ എഴിച്ചു പാടാന്ന് പറഞ്ഞിട്ടുണ്ടോ? हालेलुया यीशु को छोड़कर यीशु के अलावा यदि और कोई व्यक्ति अब यहाँ पर जो शमशानगढ़ में जाकर या किसी खबर के पास जाकर ये किसी का नाम लेकर पुकार रहे हैं ऐसे कोई है? मैं एक अपना अनुभव मैं आपको इसमें शेयर करता हूँ. नई दिल्ली में खान मार्केट में एक बार एक VIP का देहांत हो गया था. वहाँ पर कब्रिस्तान है, बहुत कीमती है, बहुत बड़े बड़े लोगों का जो क्रिश्चियन लोगों का दफनाने की जगह. वहाँ पर मैं किसी कारण वहाँ पर पहुँचा था बहुत पहले. वहाँ पर गया तो वहाँ पर लोग और भी आते हैं जो हर समय फूलों को अपनों के साथ अपने कब्रिस्तान में रखने के लिए लेके जाते हैं. एक दिन किसी ने मजाक से पूछा आप
इतने धैर्यपूर्वक अंदर कैसे जा रहे हैं आप? आपको डर नहीं लगते हैं? ये बात एक फैमिली वहां पर लड़की और माँ बन के आए हैं, माँ और बच्चों के साथ आई है। ये बात फूल लेते समय सुन रहे थे। फूल वाले से पूछ रहे थे आप अंदर जाते समय डर लगता है कि नहीं लगता है? भाई मुझे तो डर लगता है, ऐसे ही कहने लग रहा था। ये बात उन्होंने भी सुना। उनके साथ जो लड़की खड़ी थी, मम्मी ही करके पकड़ के खड़ी थी। बड़ी लड़की है, कॉलेज में जाती है। मम्मी मेरा क्या होगी, मुझे क्या होगा, ये क्या कह रहा है ये? उसके अंदर ऐसा डर पैदा हो गया। अब माँ भी बड़े दयनीय अवस्था में देख रही है, वास्तव में मुझे भी कुछ होगा क्या? അപ്പൊ ആരും അത്ര എളുപ്പത്തിന് ധൈര്യപ്പെടുന്നതല്ല ഈ ഖബർസ്ഥാനിലൊക്കെ പോവാൻ. कोई भी किसी ऐसे बहुत सारे लोगों का अंदर ये हिम्मत नहीं होता कि कब्रिस्तान में जाए, എന്നാൽ യേശു കർത്താവ് അവിടെ ചെന്ന് ധൈര്യമായിട്ട് വിളിക്കുകയാണ്. परंतु यीशु मसीह वहां जाकर बड़ा हिम्मत के साथ लाजर को पुकारते हैं। നിങ്ങൾ ആർക്കെങ്കിലും आप किसी को फोन करते हैं, किस आधार पर फोन करते हैं? आप फोन कॉल करते हैं किस आधार पर करते हैं? हैं? क्या समझ के फोन करते हैं आप लोग? क्यों फोन इस्तेमाल करते हैं? मैं जिसको फोन करता हूं मुझे यकीन है ये उसका नंबर है, ये खुद उठाएगा, बात कर लेगा। मुझे यकीन है वो बंदा, उसके पास फोन है, वो पिक कर लेगा, बात कर लेगा, मैं बात कर सकता हूं। यहां पर लाजर के विषय में भी यीशु को पक्का यकीन है ये बंदा कहां पर खड़ा है, बुलाने पर ये आ सकता है। इसलिए यीशु ने बड़ा हिम्मत के साथ लाजर कम आउट। यीशु के अलावा आज तक किसी ने भी ऐसा आवाज ना देंगे, ना दे पाएंगे। वही यीशु हमारे लिए ही अपने प्राण दिया है, प्रेज़ द लॉर्ड, ताकि हम जीवित रहें। लेकिन इस प्रकार एक रिश्ता बना के जीवित रहने के लिए हमें एक दुल्हाई की जरूरत है। कईयों को बोलते ना कि भाई इसको पीटने की जरूरत है, बोलते हैं ना, कईयों के लिए पीटने की जरूरत है, कईयों को दुल्हाई की जरूरत है। मैं बाल्टी रखा हुआ है और तौलिया भी रखा हूं। प्रेज़ द लॉर्ड, प्रेज़ द लॉर्ड. യേശുവിനെ നന്നായിട്ട് അറിയാമായിരുന്നു, അത്ര ഉറപ്പായിരുന്നു ലാസർ എവിടെ നിൽക്കുന്നു എന്ന്. यीशु मसीह को बड़ा दृढ़ विश्वास था कि लाजर कहाँ पर है। प्रेज़ द लॉर्ड. यहाँ पर आप देखते हैं यूहन्ना 11 अध्याय जाके घर में पढ़ लेना. लाजर को बुलाया गया, लाजर बाहर आके खड़ा हो गया. ये कैसे खड़ा हो गया? इसका पांव और हाथ वगैरह सब बंधे हुए हैं. कैसे आया होगा बाहर? कैसे आया होगा? यीशु बुलाया, आके खड़े हो गया. वो कैसे आया होगा? अंदर से बाहर कैसे आया होगा? हैं? ये तो देख रहे हैं सबको बंधा हुआ है. यीशु ने कहा इसको खोल दो, खोल दो. आप लोग खोलने का काम मनुष्य को दिया, ताकि मनुष्यों ने बांधा, तुमने जो बांधा है तुम ही खोलो. समझ में आ रहा है आपको? अब इसको लेकर बाहर आया कौन है? ये आया कैसे? ये पांव बांधा हुआ है, कैसे आया होगा? ऐसा आया होगा? है? कैसे आया होगा? है? चल के आया? कैसे? पांव दोनों ऐसे बांधा हुआ. आपने देखा होगा जैसे कोई मरते हैं तो उनको उंगलियों को पकड़ के बांधते हैं, कई जगह रस्सियों से बांध लेते हैं. अपनी अपनी वो रीति है, ताकि उड़ के भाग ना जाए, दोबारा वापस खड़े होने की हिम्मत ना करे. कहीं जो ले जाते हैं उसको उस रस्सी उसके साथ बांध लेते हैं. आपने देखा होगा? हैं? मैंने देखा हुआ है. अलग अलग जगह अलग अलग बांधने का स्टाइल है, लेकिन बांधे बगैर किसी को नहीं छोड़ते हैं. नहीं तो पैरों को उंगली में बांध लेते हैं, पैरों को बांध लेते हैं, हाथों को बांध लेते हैं, खुल ना जाए, ये खोलने की कोशिश ना करें.
चलो प्रेज द लॉर्ड। लेकिन ये आया कैसे? स्वर्गदूतों ने वहां पर बिल्कुल रेडी था, हमेशा इस समय भी रेडी है। यीशु कभी भी आवाज दे सकता है, तो हमें इसको सबको बाहर लाना है। सबको बाहर लाने का समय इस्तेमाल करने, सबको ड्यूटी लगा रखे हैं, सब कब्रिस्तानों में। सभियों को लेके नहीं आया, लाजर करके बुलाया। आवाज सुनते ही कब्रिस्तान हिल गया होगा। लाजर 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 चलते हुए सभी ने देखा, बाकियों को कहा होगा आपको समय नहीं है, लाजर को अभी आने दो, लाजर का मेरा जरूरत है। इतना हिम्मत, इतना धैर्य रखे यीशु ही बुला सकते हैं। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। उसको खोल दो, उसको जाने दो, यीशु ने कहा। प्रेज द लॉर्ड। ಅದು പിന്നീടാണ് അവർ കെട്ടഴിച്ചത്। उसके बाद वो बाहर आने के बाद ही उसको खोला गया बंधन। യേശു പറഞ്ഞതുകൊണ്ടാണ് അതും കെട്ടഴിച്ചത്। यीशु मसीह ने कहा था, इसलिए उसका बंधनों को भी मैं खोला। ये समझता हूँ अगर जो बांध रखा था खोलने का हिम्मत तो रखा, ये शुक्र है। नहीं तो नहीं, मैं नहीं खोल सकता। बोल सकते थे यीशु आप ही कर दो, ये कभी आप ही, ये खोलने का काम आप ही कर दो। प्रेज द लॉर्ड, आमीन। मैं वापस आता हूँ, आमीन। लेकिन इस बात को അല്ലെങ്കിൽ ഈ വിഷയത്തെ നാം മനസ്സിലാക്കണം. യേശു ചെയ്ത ഇതൊരു വലിയ കാര്യമല്ല. इस बात को हमें समझना है, यीशु मसीह ने जो ये बात भी किया है, ये भी एक बहुत बड़ी बात नहीं है। യേശു പറയാണ് ഇതല്ല വലിയ കാര്യം, यीशु मसीह कहते हैं ये बड़ी बात नहीं है, ഇതിനേക്കാളും വലിയൊരു കാര്യമാണ് ഞാൻ ഈ ചെയ്യാൻ പോകുന്നത്. अब इससे भी बढ़कर एक काम है मैं जो ये करने जा रहा हूं। അതാണ് പത്രോസിനോട് പറഞ്ഞത്. यही तो हम पत्रस से यीशु मसीह ने कहा, ഞാൻ നിന്നെ കഴുകിയില്ലെങ്കിൽ നീ ഞാനുമായിട്ട് ഒരു ബന്ധമില്ല. यदि मैं तुझे ना धोऊं तो मेरे साथ तेरा कुछ भी भाग नहीं है। അപ്പോ പത്രോസ് ഉടനെ പറയാണ്, तुरंत आमीन। पत्रस ये कह रहा है, അവൻ അന്തം വിട്ട് നോക്കുക, ഞാനിപ്പോ എന്തോന്ന് പറയാനിപ്പോ കർത്താവിനോട്. वो तो बड़ा चकित हैरान हो गया कि मैं अब यीशु मसीह से क्या बोलूं। Praise the Lord. അങ്ങനെയാണെങ്കിൽ കർത്താവേ എന്നെ പൂർണ്ണമായിട്ട് നിനക്കൊന്ന് കഴുകാമല്ലോ. अब पत्रस इस प्रकार बोलने लगा कि हे प्रभु, तो मेरे पाँव ही नहीं वरन हाथ और सिर भी धो दे। Praise the Lord. Praise the Lord. അപ്പോൾ എൻ്റെ കാല് മാത്രമല്ല, എന്നെ മൊത്തമായിട്ടൊന്ന് കഴുകാൻ ഇപ്പോൾ പിന്നീട് മനസ്സിലായി അവന് സംഭവം. हालेलुया, वो पत्रस को समझ में आ गया कि मुझे तो पूरी तरीके से धो दे प्रभु। യേശു വിചാരിച്ചത് അവന്റെ മനസ്സിനെ ഒന്ന് കഴുകാമെന്നാ. हालेलुया, यीशु मसीह चाहा कि उसका मन को धोने के लिए, അവന്റെ ആത്മാവിനെ ഒന്ന് കഴുകാമെന്നാ വിചാരിച്ചത്. उसका आत्मा को धोने के लिए। കാല് കഴുകുന്നെങ്കിലും അവന്റെ ആത്മാവ് കൂടി കഴുകുമായിരുന്നു. हालेलुया, पैर धो रहे हैं, उसका साथ साथ सब कुछ धुलाई होती है। നാം യേശുവിന്റെ ശരീരം എന്ന റൊട്ടിക്ക് ഭാഗമാകുന്നത് പോലെ जिस प्रकार यीशु का शरीर है जो उस रोटी के रूप में हम भाग लेते हैं, യേശു കർത്താവ് അവന്റെ കാല് കഴുകുന്നതിലൂടെ അവന്റെ ആത്മാവിനെ അവന്റെ മനസ്സിനെ കൂടി കഴുകി ആക്കണമെന്നായിരുന്നു യേശുവിന്റെ വിചാരമായിരുന്നു. यीशु का ये विचार था कि उसका जो पैरों को धोने के द्वारा उसका आत्मा प्राण सब कुछ धुल जाएगा। മനസ്സ് കഴുകുന്നതിന് പകരം കാല് കഴുകി കാണിച്ചു കൊടുക്കാൻ ഞാൻ. हालेलुया, मन को धोने के बदले पैरों को धोकर दिखाया। Praise the Lord. അതുകൊണ്ടാണ് ഇന്ന് ഒരിടത്തും കാല് കഴുകുന്ന മുമ്പുണ്ടായിരുന്നു, അത് തിരിച്ചറിഞ്ഞതിന് ശേഷം ഇപ്പോൾ അതിൻ്റെ ആവശ്യമില്ല. യേശു കർത്താവിനെ വിശ്വസിച്ച് സ്വന്തം മനസ്സിനെ അത് വിശ്വസിച്ച് കഴുകിയെടുത്താൽ മാത്രം മതിയെന്ന്. हालेलुया, पहले तो इस प्रकार का था, जैसे हम भी विश्वास में आए थे तभी भी पास्टर लोग ऐसे एक दूसरे के पैर धुलवा देते थे, लेकिन अभी उसका प्रकाशन आने के बाद उसका जरूरत नहीं है। लेकिन वचनों को द्वारा हमारा मन को धोना बहुत जरूरी है। Praise the Lord. കാല് കഴുകി പത്രോസിന്റെ അടുത്ത് വന്നപ്പോൾ പത്രോസ് പറയാം, അടുത്ത് ഇനി എന്നെ കഴുകരുത് എന്ന്. അവൻ ഒരു കാര്യം ശരിയാണ്, അവൻ തന്നെ സമ്പൂർണ്ണമായി മനസ്സിലാക്കി, ഞാൻ ഇതിന് യോഗ്യനൊന്നുമല്ല. ഞാൻ जब यीशु मसीह पतरस के पास पैर धोने के लिए आया तब वो कह रहे थे, प्रभु ऐसा नहीं, मुझे नहीं धोना है। लेकिन उसका जो कहने का अर्थ भी सही था कि वो उसका अंदर ये था कि मैं इसका योग्य नहीं हूँ। तेरा वाक्य नंबर 6 और 7 पढ़ना। जब वह सिमोन पतरस के पास आया तब पतरस ने उससे कहा, हे प्रभु, क्या तू मेरे पाँव धोता है? यीशु ने उसको उत्तर दिया, जो मैं करता हूँ
तो उसे अभी नहीं जानता परंतु इसके बाद समझेगा। Praise the Lord. നീ ഇപ്പൊ അറിയുന്നില്ല, നീ हालेलुया। अब तू नहीं जानता, ഇപ്പൊ നിനക്ക് അറിയാനും പറ്റുന്നില്ല, अब तू कहूंगा तो भी तुम समझ में नहीं पाएगा, പക്ഷെ പിന്നീട് അറിയും. परंतु बाद में तू समझेगा। Praise the Lord. അത് ഒരുപക്ഷെ നീ വർഷങ്ങൾക്ക് ശേഷം മനസ്സിലാക്കും. शायद अब कई ऐसा भी हो सकता है कि सालों का बाद आप समझ सकते हैं। ഇവിടെ ഞാൻ വളരെ വേഗത്തിൽ പറഞ്ഞു പോകട്ടെ, ഇവിടെ നിത്യത എന്ന് പറഞ്ഞ ഒരെണ്ണം ഉണ്ട്, അത് നിനക്ക് ഇപ്പൊ മനസ്സിലാവില്ല. यहाँ पर एक आनंद जीवन कर एक है, वो उस बातों को मैं समझाऊंगा तो आपको अभी समझ नहीं आएगा। इस पृथ्वी का हमारे ये जिंदगी कुछ समय के लिए दिया गया है, ये खत्म होगा. जैसे लाजर बाहर आया, इसी प्रकार बाहर आके हमें रहना पड़ेगा. एक अनंतकाल का जीवन हमें उसके लिए प्रवेश करना है. उसके लिए लायक बनने के लिए एक दुलाई की जरूरत है, एक दुलाई की जरूरत है. Praise the Lord. യേശു പറഞ്ഞ ഇതാണ്, നീ അവിടെ പോകുമ്പോൾ അല്ലെങ്കിൽ മനസ്സിലാകും അന്ന് കഴിയതുകൊണ്ടാണ് എനിക്ക് ഇങ്ങനെ വരാൻ കഴിഞ്ഞത്. तब तू समझेगा कि यीशु मसीह ने मेरे पैर को उस दिन धोया था, इसलिए मुझे यहाँ तक पहुंचने के लिए मुझे मौका मिला है. ഇന്നിവിടെ ഒരു ആത്മീയ അർത്ഥം കൂടി ദൈവവചനത്തിൽ നമ്മൾ മനസ്സിലാക്കേണ്ടതുണ്ട്. आज यहाँ पर एक आत्मिक अर्थ हमें समझना है. ഇന്ന് നീ ഈ കർത്താവിന്റെ ആലയത്തിൽ വന്നത് അത് ഇന്ന് നിനക്ക് മനസ്സിലാകുന്നില്ല. आज आप परमेश्वर का आलय में जो आए हैं, आज आपको समझ नहीं आएगा. യേശു പറയാണ് പിന്നീട് നിനക്കത് മനസ്സിലാകും. यीशु कहते हैं बाद में इसके बारे में आपको समझ में आएगा. നിന്റെ രോഗത്തിനൊരു വിടുതൽ പെട്ടെന്ന് തരാത്തതിന്റെ കാരണം നിനക്ക് ഇന്ന് മനസ്സിലാവില്ല, പിന്നെ നിനക്ക് മനസ്സിലാവും. आपको जो बीमारी से छुटकारा आपको अभी नहीं मिल रहा है, उसका कारण अभी आपको नहीं समझ नहीं आएगा, बाद में समझ में आएगा. നിന്റെ ജീവിതത്തിൽ ഒരു ചെറിയ പ്രശ്നം വന്നതിന്റെ കാരണം നിനക്ക് ഇപ്പോൾ മനസ്സിലാകുന്നില്ല. आपको जिंदगी में एक समस्या जो आई है वो अभी आपको समझ नहीं आएगा, बाद में समझ में. യേശു പറയാണ് അത് പിന്നെ നിനക്ക് മനസ്സിലാകും. यीशु कहते हैं तो बाद में ये समझेगा. Praise the Lord. मैं ही एक उदाहरण आपको बताता हूँ. मैं ड्यूटी पर था तो वहाँ पर एक पुलिस वाले का अनुभव बता रहा था. वो एक ऐसे ही व्यक्ति था, लेकिन चर्च में जाके विश्वास में प्रार्थना वगैरह करने लग रहा था. वहाँ पर उसने जब सवेरे एक उसको फोन कॉल है, यार तुम्हारी मम्मी एक्सीडेंट हो गई, हॉस्पिटल में एडमिट है, तुरंत वहां पर चले जाओ. उसने क्या, बाकी कुछ पता ही नहीं चल पा रहे, भाग के चला गया और उस वहां जाके वो उनका बच्चों के संग मिसिस और उनके 2 छोटे छोटे बच्चे, उनको भी साथ ले गया. उन्होंने ये घबराया कि शायद पता नहीं मम्मी जिंदा होगी या जिंदा रहेंगे या कुछ पता नहीं, मैं परिवार समेत चले जाता हूँ. ये बंदा वहां पर हॉस्पिटल चला गया, थोड़ी देर वहां पर बैठने लगा और इसका घर जो रोड साइड पे था, रोड साइड पे एक अच्छा सा मकान है, उस घर पर एक गाड़ी ब्रेक डाउन होके, एक ट्रक ब्रेक डाउन होके उस घर के अंदर घुस गया. पूरे घर बर्बाद हो गए. ये हरियाणा की घटना है, बहुत पहले की बात है. तब इस बंदे ने हॉस्पिटल में रह के सोचा था, मम्मी का ये जो एक्सीडेंट हुआ है मेरे परिवार को बचाने के लिए है. समझ में आ रहा है आपको? നിങ്ങൾക്ക് കർത്താവ് നിങ്ങളുടെ ജീവിതത്തിൽ ഇന്ന് ചെയ്യുന്ന ചെറിയ ചെറിയ പ്രശ്നങ്ങളൊന്നും ഇന്ന് മനസ്സിലാവില്ല, നാളെ മനസ്സിലാവും. आपके जीवन में जो छोटी छोटी समस्या आप जो सामना कर रहे हैं, आज आपको ये समझ नहीं आएगा, बाद में इसके बारे में आपको समझ आएगा. ഇന്ന് നിന്റെ ജീവിതത്തിൽ ചില അപമാനങ്ങൾ സഹിക്കേണ്ടി വരുന്നത് ഒരുപക്ഷെ നിനക്ക് ഇന്ന് മനസ്സിലാകുന്നില്ല, പിന്നത്തേതിൽ അറിയും. आज आपके जीवन में थोड़ा निंदा अपमान जो सह रहे हैं, आज आपको वो बात समझ नहीं आएगा, लेकिन बाद में आपको समझ आएगा. ഇന്ന് നിന്റെ ജീവിതത്തിൽ ചില കടഭാരം വന്നത് ഇന്ന് നിനക്ക് മനസ്സിലാവുന്നില്ല,
പിന്നത്തേതിൽ നീ അറിയും. आज आपको जीवन में जो कर्ज वगैरह जो हो रहा है, आज आपको समझ नहीं आएगा, बाद में आपको समझ आ जाएगा. ഇന്ന് നിന്റെ ജീവിതത്തിൽ ചില ധംകി കിട്ടിയിട്ടുണ്ടെങ്കിൽ അത് നിനക്ക് ഇന്ന് മനസ്സിലാകുന്നില്ല, പിന്നത്തേതിൽ നീ അറിയും. आज आपके जीवन में यदि किसी भी प्रकार का धमकी मिला है तो आज आपको ये क्यों कर समझ नहीं आएगा, लेकिन बाद में आपको समझ നിന്റെ आएगा. ജീവിതത്തിൽ എന്തോ ചില നഷ്ടം സംഭവിച്ചത് അത് നിനക്ക് ഇന്ന് മനസ്സിലാവില്ല, പിന്നത്തേതിൽ നീ അറിയും. आपको जीवन में कुछ जो नष्ट जो हुआ है वो आज आपको समझ नहीं आएगा, लेकिन बाद में आपको समझ आएगा. ചിലപ്പോൾ ചില കയ്യിൽ നിന്നുള്ള അനാവശ്യ പണനഷ്ടം ഉണ്ടായിരിക്കാം. അത് എന്തുകൊണ്ട് ഇങ്ങനെ വന്നു എന്ന് എൻ്റെ ജീവിതത്തിലെന്നും നിങ്ങൾ പറയാം. പക്ഷെ ഏതോ ഒരു കാരണം കിടപ്പുണ്ട്, അത് പിന്നത്തേതിൽ നീ അറിയും. कई बार हमारा हाथ से बेफालतू में पैसा खर्च हो जाता है, तो आप इस प्रकार पूछ सकते हैं मेरे जीवन में ये क्यों हुआ है. हालेलुया. लेकिन आज आपको इसके बारे में समझ नहीं आएगा, बाद में समझ आएगा. ഇന്ന് നിന്റെ ജീവിതത്തിൽ ഒരു ചെറിയ രോഗം വന്നത് എന്തുകൊണ്ട് എൻ്റെ ജീവിതത്തിൽ ഇങ്ങനെ മാറി മാറി രോഗം വരുന്നു, മരുന്ന് കൊടുത്തിട്ടൊന്നും മാറുന്നില്ല. ആമേൻ. എന്നാൽ കർത്താവ് പറയുന്നത് അത് പിന്നത്തേതിൽ നീ മനസ്സിലാക്കുന്നു. कई बार हमारे जीवन में छोटी छोटी समस्याएं बीमारियां जो होती है, दवाई देने के बाद भी ठीक नहीं होता, हम भी पूछते हैं क्यों प्रभु, लेकिन हालेलुया आज कहते हैं कि आज आपको समझ नहीं आएगा, बाद में आपको समझ आएगा. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. പിന്നീട് നിന്നെ അത് അറിയിച്ചു തരുവാൻ ശക്തനായ ഒരു കർത്താവിനെയാണ് നീ സേവിക്കുന്നത്, നീ മറന്നു പോകരുത്. अरे बाद में आपको अच्छी तरह को समझाने वाला प्रभु को ही आप सेवा करते हैं, इस बात को ना भूलें. Praise the Lord. हालेलुया. ആമേൻ. പത്രോസ് പറഞ്ഞു, ഞാൻ തിരിച്ചു വരട്ടെ. പത്രോസ് പറഞ്ഞു, കർത്താവേ നീ എന്നെ കഴുകേണ്ട ആവശ്യമൊന്നുമില്ല. यहाँ पर पतरस इस प्रकार कहता है, प्रभु तू मुझे धोना नहीं. അപ്പോ യേശു പറഞ്ഞില്ല, എനിക്ക് നിന്നെ കഴുകിയേ മതിയാവൂ. परंतु यीशु ने कहा नहीं, ऐसा नहीं हो सकता, मुझे तो आपको धोना ही है. നമ്മൾ ആരെങ്കിലും ഇങ്ങനെ എന്നെ കഴുകേണ്ട, എനിക്കൊരു അങ്ങനെ ഒരു കഴുകലിന്റെ ആവശ്യമില്ല എന്ന് ആരെങ്കിലും പറഞ്ഞു ഒഴിയാൻ ശ്രമിച്ചാൽ പരിശുദ്ധാത്മാവ് പറയാണ് നിനക്കൊരു കഴുകലിന്റെ ആവശ്യമുണ്ട്. आज यदि कोई भी किसी के मन में इस प्रकार यदि विचार आता है कि मुझे तो ऐसे धुलाने की जरूरत नहीं है, हालेलुया, परंतु आज पवित्र आत्मा कहता है, हालेलुया, उन लोगों से कहता है कि आज तेरे लिए एक धुलाई का जरूरत है. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. ഇത് മനസ്സിലാക്കിയ പത്രോസ് പറയണം, അങ്ങനെയാണെങ്കിൽ ഒരു കാര്യം ചെയ്യ കർത്താവ് എന്നെ മൊത്തമായിട്ട് അങ്ങ് കഴിയരുത്. हालेलुया. इसको समझने के बाद पतरस इस प्रकार कहता है, प्रभु मुझे पूरी तरीके से धो दे. Praise the Lord. ഞാൻ മൊത്തമായിട്ട് ശരിയല്ല, മൊത്തമായിട്ടൊന്ന് ശരിയാകട്ടെന്ന് ഞാൻ പറഞ്ഞതാണ്. मैं तो पूरी तरीके से सही नहीं हूँ, प्रभु मुझे पूरी तरीके से धो दे. അപ്പൊ യേശു കർത്താവ് പറഞ്ഞു, ഇല്ല ഞാൻ ഇപ്പൊ നിന്റെ കാല് മാത്രമേ കഴുകുന്നുള്ളൂ. हालेलुया. परंतु यीशु मसीह ने कहा नहीं, मैं तेरा पैरों को ही, सिर्फ पाँव को ही मैं धोऊंगा. നീ രാവിലെ കുളിച്ചല്ലോ, ആ കുളി മതി നിനക്കിപ്പോ. तो सुबह तो नहा के आए हैं, वो नहाना वो काफी है. ഇപ്പൊ നിന്റെ കാല് മാത്രം ഞാൻ കഴുകി വിടുന്നുള്ളൂ. अभी तो तेरा पाँव को ही मैं धोता हूँ. ചിലരുടെ കാല് മാത്രം കഴുകി വിട്ടാ മതി ഇപ്പൊ. हालेलुया. कई लोगों का पाँव को धोकर भेजना सही है. യേശു കർത്താവ് അങ്ങനെ പറയേണ്ട കാരണം എന്താണെന്ന് അറിയാമോ? यीशु मसीह क्यों इस प्रकार कहा? യേശുവിന്റെ രക്തത്താൽ നിന്നെ ഒരിക്കൽ വിശ്വാസത്താൽ നിന്നെ കഴുകി വിട്ടിരിക്കണല്ലേ. हालेलुया. एक बार यीशु का लहू के द्वारा, हालेलुया, विश्वास के द्वारा आपको धोकर शुद्ध किया है. ഇപ്പൊ നിന്റെ കാലെന്ന് പറയുന്നിടത്ത് നിന്റെ മനസ്സിനെ ആക്കണം നീ. हालेलुया. अब आपका जो पैर है, जो पाँव है, पाँव के जगह पर आपका मन को रखना है. ഈ കാല് നീ ഡെയിലി കഴുകണം. हालेलुया. इस पाँव जो मतलब आपका मन आपको रोज धोना है. അത് കാലെന്ന്, കാരണം മനസ്സിനെ എടുത്ത് പറയാൻ കർത്താവ് മടിച്ചിട്ടാണ് കർത്താവ് കാലെന്ന് എടുത്ത് പറഞ്ഞത്. हालेलुया. मन को बोलने के बदले यीशु मसीह ने पाँव बोला है. കാരണം എവിടെയും നടന്നു പോണത് ഈ കാലാണ്. क्योंकि जहाँ कहीं भी हम जाते हैं, एक पाँव से ही हम जाते हैं. ഇനി കാല് ഉപയോഗിക്കാൻ പറ്റാത്തടത്ത് മനസ്സങ്ങെത്തും, USA വരെ എത്തും. हालेलुया. जहाँ कहीं हमारा पैर इस्तेमाल नहीं होता है, वहाँ पर हमारा मन पहुँच जाता है, USA तक भी पहुँच जाता है. Praise the Lord. അപ്പൊ കഴുകേണ്ടത് മനസ്സിനെയാണ് കൂടുതൽ ആവശ്യം. इसलिए हमें धोना जरूरी है, सबसे ज्यादा धोना जरूरी है हमारे मन Praise the को. Lord. कैसे मन चले जाते हैं? आज अगर पति को दो शब्द कहना है, किसी से कुछ बात सुनी या पति को कुछ बात हो गई, पत्नी घर में बैठे क्या सोचेंगी? मन उसका ड्यूटी की जगह पर गया, पता नहीं वो किससे बातें कर रहे हैं, आने दो. ज्यादा इधर इतने कहां से लगा रहे हैं वो, आने दो. Praise the Lord. है कि नहीं है? है कि नहीं है? घर बैठे पति भी सोचेगा, मिसेस मार्केट में गई है, 1 किलो बैंगन लेने के लिए इतना देर हो गई. Praise the Lord. आज मैं इसका बैंगन की खरीदारी करूंगा मैं. Praise the Lord. आज बैंगन की सब्जी बन चाय. Praise the Lord. धुलाई की कहाँ जरूरत है?
दुलाई की जरूरत, दुलाई की जरूरत। कितनों की ये दुलाई की जरूरत है? बाल्टी रखा हुआ है तो तौलिया भी रखा हुआ है। प्रेज द लॉर्ड। यीशु मसीह खड़े हैं वहां पर। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, आमेन। യേശു കർത്താവ് നമ്മെ കഴുകി ശുദ്ധീകരിപ്പാൻ കർത്താവ് വന്നിരിക്കുന്നു. यीशु मसीह हमें धोकर शुद्ध करने के लिए यहाँ पर आए हैं. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. Hallelujah. കർത്താവ് എന്നെ മൊത്തമായി ഒന്ന് കഴുകാൻ നീ എന്നെ ഒന്ന് സഹായിക്കണം. यीशु मसीहा मुझे पूरी तरह धोने के लिए मुझे सहायता करें. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. हालेलुया. നിങ്ങൾ കഴുകലിന് ആവശ്യപ്പെടണം. കർത്താവ് എന്നെ ഒന്ന് കഴുകണം. आप मांगना है, परमेश्वर से बोलना है कि प्रभु मुझे धोकर शुद्ध कर दो. ഞാൻ നീയുമായിട്ടുള്ള ബന്ധം അത്ര പോരാ. प्रभु आपका साथ जो रिश्ता है इतना ज़्यादा निकट नहीं है, करीब नहीं है. ഞാൻ വിശ്വാസം എന്നൊക്കെ പറയുന്നതൊക്കെ ശരി തന്നെ, അത്ര ബന്ധം പോരാ. हले जो विश्वास करता हूँ इस प्रकार हम बोलते हैं, लेकिन इतना काफी नहीं है वो. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. ഒന്ന് കഴുകണമെന്ന് എത്ര പേര് ആഗ്രഹിച്ചു പറയും? हले प्रभु यीशु मसीह मुझे धो दे कर कितने लोग चाहत का साथ बोलेंगे. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. എത്രമാത്രം മോശമാണ് എൻ്റെ മനസ്സ്. हले कितना ज़्यादा गंदा है मेरा मन. നീയുമായിട്ടുള്ള ബന്ധത്തിന് യോഗ്യത ഒന്നും പറയാനില്ലാത്തൊരു മനസ്സാണ് എൻ്റെത്. हालेलुया. प्रभु आपका साथ जो रिश्ता रखने के लिए वो मन, मेरा मन सही नहीं है प्रभु. ഞാൻ ഇവിടെ പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ടിരിക്കുമ്പോൾ തന്നെ അവരെ കുറിച്ച് ഞാൻ വളരെ മോശമായി ചിന്തിച്ചു പോയി. हालेलुया. मैं यहाँ पर प्रार्थना कर रहा हूँ, उसी समय भी मैं किसी फलाने व्यक्ति के बारे में बुराइयों को सोच रहा हूँ. അതുകൊണ്ട് എൻ്റെ മനസ്സ് ശരിയല്ല. इसलिए मेरा मन सही नहीं है. എൻ്റെ മനസ്സിനെ നീ ഒന്ന് കഴുകിയേ प्रभु മതിയാവും. इस वक्त मेरा मन को आपको धोना ही पड़ेगा. ഈ മനസ്സിന്റെ പ്രയാസം കാരണം പല പ്രശ്നങ്ങളാണ് കുടുംബത്തിൽ ഉണ്ടായിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്. हालेलुया. इस मन का जो परेशानी के द्वारा बहुत ज्यादा समस्याएं परिवार के अंदर आती है. നീ എന്നെ ഒന്ന് കഴുകി എന്നെ ഒന്ന് വെടിപ്പാക്കണം. प्रभु मुझे धोकर शुद्ध कीजिए. എന്നെ മൊത്തമായിട്ട് നീ ഒന്ന് എന്നെ കഴുകണം. प्रभु मुझे पूरी तरीके से मुझे धो दे. എന്റെ കുടുംബത്തെ നീ ഒന്ന് കഴുകണം. प्रभु मेरे परिवार को धो दे. എന്റെ ഭർത്താവിനെ നീ ഒന്ന് കഴുകണം. मेरे पति को प्रभु मुझे എന്റെ ഭാര്യയെ നീ ഒന്ന് കഴുകണം. मेरे पत्नी को धो दे. എന്റെ കുടുംബത്തെ നീ ഒന്ന് കഴുകണം. मेरे परिवार को धो दे प्रभु. എന്റെ മക്കളെ നീ ഒന്ന് കഴുകണം. मेरे बच्चों को धो दे. എന്റെ ബന്ധുക്കളെ നീ ഒന്ന് കഴുകണം. मेरा रिश्तेदार वालों को भी धो दे. എന്റെ സമൂഹത്തിലുള്ളവരെ നീ ഒന്ന് കഴുകണം. मेरा समूह में जितने लोग हैं उनको भी धो दे प्रभु. നിനക്ക് കഴിയുമെങ്കിൽ കർത്താവേ എന്റെ ദേശത്തിനെ നീ ഒന്ന് കഴുകി ശുദ്ധിയാക്കണം. हालेलुया. यदि आप चाहते हैं तो प्रभु आप प्रभु से विनती करें कि प्रभु मेरे देश को भी धोकर शुद्ध कीजिए. നീ എനിക്ക് വേണ്ടി ചിന്തപ്പെട്ടതായ വിലയേറപ്പെട്ട രക്തം കൊണ്ട് തന്നെ കർത്താവേ നീ എന്നെ ആദ്യം ഒന്ന് നീ കഴുകി ശുദ്ധിയാക്കണം. प्रभु मेरे लिए आपने जो बहुमूल्य लहू बहाया है, उस लहू से मुझे पहले ही मुझे ही धोकर शुद्ध कीजिए. എനിക്ക് നീയുമായ ഒരു ബന്ധം വേണം. प्रभु आपका साथ का जो साझेदारी, जो भाग, मुझे एक रिश्ता मुझे चाहिए प्रभु. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. എന്റെ മനസ്സൊട്ടും ശരിയല്ല കർത്താവേ. हले मेरे मन में बहुत सारे दुविधाएं हैं प्रभु. മാറി മാറി ചഞ്ചലമായി നിൽക്കുന്ന എന്റെ മനസ്സാണ് കർത്താവേ. हले बदल कर मेरा मन चंचल होते रहता है. അതുകൊണ്ട് എനിക്കൊരു സ്ഥിരമായ ഒരു മനസ്സിനെ, സ്ഥിരമായ ഒരു ആത്മാവിനെ എന്നിൽ നീ പുതുക്കി പണിയണമേ. प्रभु मेरे अंदर एक स्थिर आत्मा को नया बना दे प्रभु. എന്റെ ആത്മാവിനെ നീ ഒന്ന് കഴുകി ശുദ്ധിയാക്കണം हले കർത്താവേ. मेरा हालेलुया प्राण को प्रभु धोकर शुद्ध कीजिए. ഞാൻ ആരെ കുറിച്ചെല്ലാമോ മോശമായി ചിന്തിച്ചു പോയി കർത്താവേ. अनेक लोगों के बारे में मैं बहुत गलत सोचा है प्रभु. എനിക്ക് വേണ്ടി സ്വന്തമായി തന്നവരെ പോലും ഞാൻ മോശമായി ചിന്തിച്ചു പോയി. जो मेरे लिए जो अपना कर आपने दिया है, हालेलुया, उनको बारे में भी मैंने गलत सोचा ഞാൻ है. ഇതുവരെ ചിന്തിക്കാൻ പാടില്ലാത്തത് ഇതുവരെ ചിന്തിച്ച് ഞാൻ കഴിയുന്നു കർത്താവേ. हालेलुया. प्रभु अभी तक मैंने ऐसा नहीं सोचना था, फिर भी उस सोच विचारों को लेकर मैं चल रहा हूँ. ഞാൻ എന്തുകൊണ്ട് അങ്ങനെയൊക്കെ ചെയ്യുന്നു എന്ന് പോലും എനിക്ക് അറിയില്ല കർത്താവേ. क्यों मैं इस प्रकार सोच रहा हूँ, कर रहा हूँ, कर मैं भी नहीं जानता हूँ. എന്റെ അനാവശ്യമായ ചിന്തകളിലൂടെ ഞാൻ അനേകർക്ക് മോശമായി പലതും ചിന്തിച്ചു പറഞ്ഞു പോയി കർത്താവേ. हालेलुया. इस सोच विचार के कारण में अनेक लोगों के बारे में बुरा भला भी कह दिया. അനേകർക്ക് ഞാൻ കർത്താവേ വിരോധമായി ചിന്തിച്ചു പോയി, വിരോധമായി ചെയ്തു പോയി. अनेक लोगों के विरोध में मैंने सोचा भी था, किया भी है. അനേകർക്ക് വിരോധമായി ഞാൻ അനേക ശാപങ്ങളെ ഇട്ട് കഴിഞ്ഞു കർത്താവേ. अनेक लोगों के विरुद्ध में मैंने ऐसे कोई जो श्राप शब्द नहीं बोलना था, എന്നാൽ वो शब्द അതൊന്നും को भी मैंने ആർക്കും बोल दिया. ദോഷമായി ഫലിക്കാതെ എല്ലാം നന്മയാക്കി മാറ്റുവാൻ ഞാൻ എന്നെ തിരുകരങ്ങളിലേക്ക് തരുന്നു. हालेलुया. हालेलुया.
परंतु प्रभु वो किसी को भी हानि ना पहुंचे उस शब्दों के कारण, हालेलुया, भलाई होने पाए, इसलिए मुझे धोकर शुद्ध करने के लिए मैं आपका हाथों എന്നെ में समर्पण പൂർണ്ണമായി करता നീ हूँ। ഒന്ന് കഴുകണമേ കർത്താവേ. मुझे पूरी तरीके से प्रभु संपूर्ण तरीके से धोकर शुद्ध कीजिए। ഒന്നും അശുദ്ധമായിരിക്കുവാൻ ഇടവരാത്ത രീതിയിൽ ആ വിശുദ്ധ രക്തം കൊണ്ട് എന്നെ ഒന്ന് നീ കഴുകണമേ കർത്താവേ. हालेलुया, कोई भी ऐसा चीज मेरे अंदर हालेलुया अपवित्र ना हो प्रभु, सारे चीजों को, सारे सोच विचारों को, भावनाओं को, कल्पनाओं को भी प्रभु आपका बहुमूल्य निष्कलंक निर्दोष लहू से मुझे धोकर शुद्ध कीजिए। ഞാൻ എന്തുകൊണ്ട് എങ്ങനെ ഇത്ര കാലം ഞാൻ ജീവിച്ചു എന്ന് എനിക്ക് തന്നെ അറിയുന്നില്ല കർത്താവേ. मैं इस प्रकार क्यों जिया हूँ इतने दिन प्रभु, मैं भी नहीं जानता हूँ। എന്നെ നീ ഒന്ന് കഴുകിയേ മതിയാവും. प्रभु मुझे धोकर ही हाल शुद्ध करना ही ഒരു होगा പുതിയ प्रभु। ജീവിതത്തിന് വേണ്ടി നീ എന്നെ കഴുകിയേ एक മതിയാവും. नया जीवन के लिए मुझे धोना है प्रभु। എന്റെ വേണ്ടപ്പെട്ടവരെ, എന്റെ മക്കളെ നീ ഒന്ന് കഴുകിയേ മതിയാവും. हालेलुया, मेरा चाहने वालों को, मेरे बच्चों को भी प्रभु आपको धोना ही होगा। അവരുടെ ഉള്ളം ചിന്തിക്കുന്നത്, മനസ്സിലാക്കുന്നത്, പറയുന്നത് എന്തെന്ന് അവർ പോലും അറിയുന്നില്ല കർത്താവേ. हालेलुया, वो क्या सोचते हैं, क्या बोलते हैं, वो भी नहीं जानते हैं प्रभु। നീ അവരെയും ഒന്ന് കഴുകി എനിക്ക് വേണ്ടിയും നിന്റെ മഹത്വത്തിന് വേണ്ടിയും നിന്നോട് ഉള്ള ഒരു ബന്ധമുണ്ടാക്കാൻ നീ അവരെ കഴുകി വെടിപ്പാക്കണം. परमेश्वर आपका नाम की महिमा के लिए, आपका संग जो रिश्ता बनाकर रखने के लिए प्रभु उनको धोकर शुद्ध करना है। എത്ര പേരെങ്ങനെ ആഗ്രഹിക്കുന്നു? कितने लोग इस प्रकार चाहते हैं, എന്നെ കഴുകി വൃത്തിയാക്കണമേ, എന്നെ കഴുകി വെടിപ്പാക്കണമേ കർത്താവേ. मुझे धोकर शुद्ध करना है प्रभु। ഞാനൊരു അധർമ്മിയും പാപിയുമായ വ്യക്തി തന്നെ കർത്താവേ. हालेलुया, मेरे अंदर ऐसा बहुत ज्यादा अधर्म का काम, हालेलुया, पाप का स्वभाव मेरे अंदर है എന്നോട് ക്ഷമ തോന്നി എന്നെ നീ കഴുകാൻ യോഗ്യതയാക്കി മാറ്റണമേ. प्रभु। मेरे अंदर मुझ पर क्षमा कर कर प्रभु मुझे धोकर शुद्ध कीजिए। അങ്ങനെ ഒരു ശുദ്ധീകരണത്തിന് ആഗ്രഹമുള്ളവരെല്ലാവരും വിശ്വാസത്തോടെ പ്രാർത്ഥനയോടുകൂടെ ഒന്ന് എഴുന്നേറ്റ് നിൽക്കാം. ആരാധനയിലൂടെ നമുക്ക് കർത്താവേ നമ്മെ തന്നെ സമർപ്പിച്ചുകൊണ്ട് മുന്നോട്ട് കടന്നു പോകാം. इस प्रकार जो चाहने वाले अपने स्थानों में प्रार्थना के साथ, पूरा समर्पण के साथ खड़े हो जाए। ആരാധിച്ച് നമുക്ക് കർത്താവിനെ മഹത്വപ്പെടുത്താൻ അവൻ അവന്റെ തിരുരക്തത്താൽ നമ്മെ കഴുകി ശുദ്ധിയാക്കും. हालेलुया, आज परमेश्वर का आराधना करते हुए हम परमेश्वर का नाम की महिमा करेंगे, वो हमें धोकर शुद्ध करेगा। ആരെല്ലാം തന്റെ ഉള്ള മനസ്സിനെ, ഹൃദയത്തെ നിങ്ങൾ പകരുവാൻ ആഗ്രഹിക്കുന്നുവോ, കർത്താവെ നിങ്ങൾ ആഗ്രഹിക്കുന്ന രീതിയിൽ കർത്താവിന് നിങ്ങൾ ആ മനസ്സിനെ, ഹൃദയത്തെ നിങ്ങൾക്ക് സമർപ്പിക്കുവാൻ കഴിയും. जिस प्रकार आप चाहते हैं धोकर शुद्ध करना है, जहाँ जहाँ जिस एरिया में धोकर शुद्ध करना है आप समर्पण करें, उस प्रकार परमेश्वर आपको धोकर शुद्ध करेगा। യേശു കർത്താവ് അവൻ തന്റെ തിരുരക്തവുമായി ഇതാ ഞങ്ങളുടെ മധ്യ വന്നിരിക്കുകയാണ്. यीशु मसीह अपना हालेलुया बहुमूल्य लहू, पवित्र निष्कलंक निर्दोष लहू के साथ यहाँ पर खड़ा है। Praise the Lord. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया। കർത്താവേ എന്നെ നീ ഒന്ന്, എന്റെ കുടുംബത്തെ നീ ഒന്ന് കഴുകണമേ. प्रभु परमेश्वर यीशुआ आज मुझे मेरे परिवार को धो दे। Praise the Lord. हालेलुया, ഹല്ലേലൂയ. हालेलुया। ഞാൻ ഒരു വിശുദ്ധ ജീവിതം നയിക്കുവാൻ എന്നെ നീ സഹായിക്കണമേ. मैं भी एक पवित्र जीवन बिताने के लिए मुझे सहायता करें। എന്നെ നീ ക്ഷമിക്കണമേ കർത്താവേ. हालेलुया, मुझे क्षमा कर प्रभु। എന്റെ കുറവുകളെ നീ ക്ഷമിക്കണമേ കർത്താവേ. हालेलुया, कमियों को दूर कर प्रभु। എന്നെ വിശുദ്ധമായ ഒരു ജീവിതത്തിന് എന്നെ സഹായിക്കണമേ. एक पवित्र जीवन बिताने के लिए प्रभु मुझे सहायता എന്നെ करें। സമ്പൂർണ്ണമായി കഴുകുവാൻ തിരുകരങ്ങളിൽ मुझे ഫലമേൽപ്പിക്കുന്നു. संपूर्ण तरीके से धोने के लिए प्रभु आपका हाथों में समर्पण करता हूँ। തിരുകരങ്ങളിൽ അടിങ്ങളെയും ഫലമേൽപ്പിക്കുന്നു കർത്താവേ. हालेलुया, प्रभु हम सभी को प्रभु यीशु आपका हाथों में समर्पण करते हैं। തിരുവചനവുമായി നിന്റെ മുമ്പിൽ നിൽക്കുവാൻ തന്ന കൃപയ്ക്കായി നന്ദി പറയുന്നു. वचनों के साथ आपके सामने खड़े होने के लिए प्रभु अपनी सहायता किया धन्यवाद। യേശുവിന്റെ നാമത്തിൽ പ്രാർത്ഥനയോടുകൂടെ കർത്താവേ. यीशु के नाम से प्रार्थना के साथ ആമേൻ. आमीन, आमीन। Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord.